ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपण चौथ्या अध्यायाचा उजळणी अभ्यास करतोय. तर या अध्यायाला प्रभुपादांनी दिव्य ज्ञान असं नाव दिलंय. या अध्यायामध्ये एकूण 42 श्लोक आहेत. त्या 42 श्लोकांचा आपण 6 विभागात अभ्यास करतोय. तर त्याच्यापैकी आपण पहिले 2 विभागांचा अभ्यास मागच्या वेळेस केलाय. तर पहिल्या विभागामध्ये भगवंतांनी तिसऱ्या अध्यायामध्ये आणि चौथ्या अध्यायामध्ये लिंक काय आहे? तिसऱ्या अध्यायामध्ये निष्काम कर्मयोगाचं वर्णन केलं आणि या निष्काम कर्मयोगाचा नैसर्गिक रिझल्ट आहे, परिणाम आहे तो म्हणजे ज्ञान. आणि त्या ज्ञानाचं वर्णन या अध्यायामध्ये भगवंत करतील. हे कनेक्शन आहे. आणि दुसरे एक कनेक्शन असं आहे की तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी कामाबद्दल वर्णन केलं होतं भगवंतांनी. तर या कामावरती विजय मिळवण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. तर त्या ज्ञानाचं वर्णन पण या अध्यायामध्ये केलं जाईल, चौथ्या अध्यायामध्ये. तर याच्यापैकी आपण काही श्लोक बघितलेत. एक मिनिट हे जाऊन. तर पहिल्या श्लोकात भगवंतांनी परंपरा सांगितली की मी सर्वात प्रथम हे ज्ञान विवस्वानला दिलं. विवस्वाननी त्यांच्या मुलाला वैवस्वतला दिला, जो की आपले सध्याचे मनु आहेत. आणि त्यांनी त्यांच्या मुलाला इक्ष्वाकू महाराजांना हे ज्ञान दिलं, जे की प्रभू रामचंद्राच्या पिढीमधले राजे होते. दुसऱ्या श्लोकात कृष्ण सांगतात की परंपरेतून असं ज्ञान एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये आलं, परंतु काळाच्या प्रभावाने ही परंपरा खंडित झाली. त्यामुळे ही परंपरा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मी तुला आज हे ज्ञान परत सांगणार आहे. आणि मी तुझी का निवड केली? कारण तू भक्त आहेस आणि सखा आहेस. आणि हे इतर लोकांना हे रहस्यमय ज्ञान मी सांगणार नाही. मग हे ऐकून अर्जुन एक प्रश्न विचारतात आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करून, की तुम्ही सांगताय की मी सूर्यदेवाला हे ज्ञान दिलं होतं, परंतु ते तर करोडो वर्षापूर्वीचे आहेत आणि तुम्ही तर माझ्या समकालीन आहात. मग मी कसं समजू की तुम्ही इतक्या प्राचीन काळी हे ज्ञान सूर्यदेवाला दिलं होतं? मग याचं स्पष्टीकरण देताना कृष्ण स्वतःच्या जन्माच्या आणि कार्याच्या दिव्यत्वेबद्दल बोलतील. नाहीतर प्रवाह असा होता की निष्काम कर्मयोगाचं सरळ वर्णन करत नंतर ज्ञानयोग असं वर्णन होणार होतं. परंतु अर्जुनने हे मध्ये प्रश्न विचारला म्हणून थोडस विषयांतर होते. तर 5 श्लोकात सांगतात की अर्जुन, माझे आणि तुझे खूप जन्म झालेत. मला सर्व काही आठवतं पण तुला नाही आठवत. तर इथे आपण बघितलं होतं की सामान्य जीव, ईश्वर आणि मुक्त जीवांमध्ये काय भेद असतो. नंतर 6व्या श्लोकामध्ये भगवंतांनी त्यांच्या बऱ्याच विशेषणाचं वर्णन केलं की मी अजन्म आहे. आत्मा पण अजन्म आहे, परंतु माझ्यात आणि सामान्य आत्म्यामध्ये हा फरक आहे की त्यांचं शरीर व्यय होतं, म्हणजे बदलतं किंवा नष्ट होतं. माझे शरीर असं नाहीये. आणि काही काही योगींचे शरीर बरेच वर्ष राहतं, परंतु ते सर्व जीवांचे ईश्वर नसतात. मी सर्व भूतांचा किंवा जीवांचा ईश्वर आहे आणि मी माझ्या मूळ स्वरूपामध्ये स्वतःच्या प्रकृतीच्या साहाय्याने किंवा स्वतःच्या शक्तीच्या साहाय्याने प्रकट होतो. हे समजण्यासाठी आपण सूर्याचं उदाहरण घेतलं होतं की सूर्य मावळला म्हणजे नष्ट होत नाही, फक्त आपल्या दृष्टी आड होतो. मग 7व्या श्लोकात कृष्ण सांगतात की कधी ते येतात. 7व्या श्लोकामध्ये वेळ आहे की पर्पज, कधी येतात. 7व्या श्लोकामध्ये सांगतात जेव्हा अधर्म वाढतो आणि धर्माला ग्लानी येते तेव्हा मी धर्म स्थापनेसाठी येतो. आणि 8व्या श्लोकामध्ये आल्यावरती काय कार्य करतात त्याचे वर्णन आहे. साधूंची रक्षा करणे, साधू म्हणजे भक्तांची म्हणू शकतो किंवा चांगल्या लोकांची, आणि दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी. आणि आपण इथे चर्चा केली होती की सर्व बाह्य कारण आहेत. मुख्य कारण आहे की जे भगवंतांचे भक्त असतात ते भगवंतांच्या विरोधात असल्यामुळे त्यांचा हा विरोध दूर करण्यासाठी भगवंत येतात. जसं की वसुदेव देवकीच्या उदाहरणामध्ये कंसाला मारणं हा मुख्य उद्देश नव्हता, तर वसुदेव आणि देवकीचं इच्छा पूर्ण करणे हा मुख्य उद्देश होता. तसंच प्रल्हाद महाराजांच्या उदाहरणामध्ये पण हाच नियम लागू होतो. नंतर 9व्या श्लोकात कृष्ण सांगतात की ज्या व्यक्तीला हे माझं जन्म आणि कर्म हे दिव्य आहे ते समजतं,
त्या व्यक्तीला परत जन्म घेण्याची गरज नाही. तर जन्म कसा दिव्य आहे याच्याबद्दल आपण चर्चा केली की भगवंत कर्माने प्रभावित होऊन जन्म घेत नाहीत आणि त्यांचं नवीन शरीर तयार होत नाही, तर केवळ आपल्या दृष्टी समोर येतं किंवा दृष्टी आड होतं. आणि कर्माबद्दल पण आपण बघितलं की अं, भगवंतांच्या दिव्य कर्माबद्दल आपण बघितलं होतं. काय बघितलं होतं दिव्य कर्माबद्दल? हा, की परस्पर विरोधी भगवंत कार्य करतात आणि परस्पर विरोधी कार्य एकाच व्यक्तीमध्ये असणे हे केवळ भगवंतांमध्ये शक्य आहे. आणि हे कर्म कर्म कसं दिव्य आहे हे स्पष्ट करण्यासाठी हरिपार्षद प्रभूंनी भक्ती संदर्भातून एक स्पष्टीकरण दिलं होतं की जेव्हा नारद मुनी द्वारकेला गेले होते तेव्हा नारद मुनींनी बघितले की 16,108 राण्यांसोबत एक एक कृष्ण वैयक्तिक आहे. आणि याच्यावरून नारद मुनीला आश्चर्य वाटण्यासारखं नव्हतं, कारण नारद मुनी स्वतःही त्यांच्याकडे योगसिद्धी आहेत. आणि भागवतामध्ये कर्दम मुनी किंवा सौभरी मुनी यांनी पण आपल्या शरीराचा विस्तार केल्याचं वर्णन आहे की कर्दम मुनीने आपल्या शरीराला 9 भागामध्ये विस्तारित केलं होतं, सौभरी ऋषींनी 50 भागामध्ये केलं होतं. तर हे योगी लोकांसाठी शक्य आहे. परंतु नारद मुनीला आश्चर्य का वाटलं? कारण हे सर्व कृष्ण वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत होते. समजा आता एका योगीपासून जर 9 योगी तयार झाले तर त्यांच्यापैकी कोणतरी एक मुख्य असतो आणि बाकीचे 8 त्याच्यावरती आश्रित असतात. परंतु हे 16,108 कृष्ण होते, सर्व स्वतंत्र होते आणि सर्वांचं वागणं कार्य सगळे भिन्न भिन्न होते. त्याच्यामुळे याच्यापैकी मूळ कोण आहे आणि विस्तारित कोण आहे हे नारद मुनीला समजत नव्हतं. म्हणून नारद मुनीला हे कार्य खूप आश्चर्यकारक वाटलं. तर भगवंतांचं कर्म कसं दिव्य आहे याच्यासाठी हे एक उदाहरण दिलं जातं. नाही तर कधी कधी आपण क्लोन म्हणून ऐकतो की क्लोन मध्ये काय असं सांगितलं जातं की एकाने हात उचलला तर सगळेच हात उचलणार. समजा काही रोबोट आहेत एकाच प्रोग्राम सारखे आहेत, तर एकाने हात उचलला तर सगळे उचलणार, एक काही आवाज केला तर सर्व करणार. परंतु कृष्णांच्या संदर्भात असं नव्हतं होत. 16,108 कृष्ण सगळे स्वतंत्र आणि वैयक्तिक होते. तर भगवंतांच्या दिव्य कर्माबद्दल हे एक पण उदाहरण जीव गोस्वामींनी भक्ती संदर्भात दिलंय. कर्म दिव्य आहे कसं समजायचं त्याच्यासाठी. आणि ज्या व्यक्तीला हे तत्वतः समजतं त्याला पुनर्जन्म घेण्याची गरज नाही. तर तत्वतः समजणे म्हणजे आपण तत्वतः या शब्दात तत् आणि समजा फोड केली तर पहिला अक्षर तत् येईल, पहिला शब्द तत् येईल. तर तत् हा शब्द वेदांमध्ये ब्रह्मसाठी वापरला जातो. जसे की आपण महावाक्याची चर्चा केली होती, तत्वम असि, तो तूच आहेस. तर इथं तत्चा अर्थ होतो ब्रह्मन. आणि तत्वतः समजण्याचं एक स्पष्टीकरण असं पण दिलं आचार्यांनी की जेव्हा व्यक्तीला समजतं की कृष्णच ब्रह्मज्योतीचा आधार आहे, अशा व्यक्तीला सुद्धा मोक्षप्राप्ती होऊ शकते. मग 10व्या श्लोकामध्ये ज्या व्यक्तीला खरंच तत्वतः समजलंय की भगवंतच ब्रह्मन आहेत किंवा त्यांचे दिव्य कर्म समजलं, अशा व्यक्तीमध्ये काय लक्षणं दिसतात त्याचं वर्णन आहे. हा व्यक्ती आसक्ती, भय आणि क्रोधापासून मुक्त असतो, पूर्णपणे भगवंतांवरती आश्रित असतो, त्यांच्याबद्दल श्रवण कीर्तन करणे हेच त्याचं आयुष्याचं मुख्य कार्य असतं. आणि अर्जुन अशा पद्धतीने आधीच्या काळामध्ये बऱ्याच व्यक्तींनी ही तपस्या करून माझ्या भावाची प्राप्ती केली. माझ्या भावाची म्हणजे एक अर्थ माझ्या धामाची प्राप्ती केली असाही होतो, माझ्याबद्दल भाव आणि प्रेम विकसित केला. तर भाव आणि प्रेम बद्दल आपण चर्चा केली की भाव आणि प्रेम हे भक्तीचे सर्वोच्च स्तर आहेत. श्रद्धापासून भक्तीची सुरुवात होते तर शेवट भगवत प्रेमामध्ये होतो. तर प्रेमाच्या आधीची जी स्टेज आहे त्याला म्हणतात भाव. तर इथपर्यंत आपण मागच्या वेळेस चर्चा केली होती, तर आपण समोर चर्चा करूया. तर आता या 11व्या श्लोकामध्ये मग असं कुणी म्हणेल की पण असं नाही होणार की सर्वच लोक कृष्णाचं दिव्यत्व स्वीकार करतील. काही असे पण लोक असतील की ते असं समजतील की कृष्ण एक सामान्य व्यक्ती होता. असंही समाजामध्ये बरेच लोक असं म्हणतात की कृष्ण एक महान राजनेता होता किंवा खूप हुशार मुत्सद्दी होता, असे पण म्हणणारे लोक असू शकतात. मग या लोकांचं काय? तुम्ही तर एक म्हटले की ज्यांनी माझ्या दिव्यत्वाला स्वीकार केला त्यांना तर माझ्या भावाची प्राप्ती होईल. मग अशा लोकांना काय मिळणार? तर याचं वर्णन एका सिद्धांताच्या साहाय्याने कृष्ण या श्लोकात करतात. हा सिद्धांत बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. याची वेगवेगळी स्पष्टीकरण आहेत. श्लोक तसा समजायला सोपा आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते, जो ज्या पद्धतीने माझी शरणागत होतो, ज्या भावाने किंवा ज्या मानसिकतेने किंवा ज्या विचाराने किंवा ज्या हेतूने
जो व्यक्ती माझ्याकडे येतो तां तथैव भजाम्यहम्. त्याच भावामध्ये, त्याच विचाराने किंवा त्याच प्रमाणात मी त्याला तशा पद्धतीने प्रतिसाद देतो. आणि मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. आणि हे सर्व लोक जरी मला विविध प्रकारे उपासना करत असले तरी सर्व कुठल्या ना कुठल्या प्रकारे माझ्याच मार्गावरती आहेत. कारण सर्व मार्गाचे जनक कृष्णच आहेत. तर समोरच्या 2 ओळीपेक्षा पहिल्या 2 ओळी जास्त इथं आपल्याला महत्वाच्या आहेत. ज्या पद्धतीने एखादा साधक कुठल्याही मार्गाचा असो भगवंतांना शरणागत होतो, त्याच प्रमाणात आणि त्याच विचाराने त्याला प्रतिसाद दिला जातो. तर हे एक भगवंतांचं धोरण आहे. जसं की समजा सामान्यतः एखाद्या व्यक्तीला जर कोणी समोरून येऊन काही वाईट बोललं तर सामान्य माणसाची रिॲक्शन काय असणार, तो पण त्याला तशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार. किंवा समोरचा व्यक्ती चांगला बोलला तर आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण पण चांगलं बोलावं. तर हा पण भगवंतांचा हा एक देवाणघेवाण करण्याचा किंवा प्रतिसाद देण्याचा एक प्रकार आहे. तर या लोकांसोबत कशी भगवंत देवाणघेवाण करतात आपण बघूया. तर समजा आता याला 3 पद्धतीने समजता येतं की ये यथामाम प्रपद्यन्ते, की म्हणजे ज्या पद्धतीने शरणागत होतात म्हणजे कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या भावाने, याला 3 पद्धतीने समजता येतं. एक तर वेगवेगळ्या मार्गाने. आता जे कर्मयोगी लोक आहेत जसे की सकाम कर्मी आहेत किंवा जे कर्मकांड करतात, विविध प्रकारचे यज्ञ किंवा दान वगैरे करून त्यांना भगवंतांकडून काहीतरी भौतिक सुविधा पाहिजे असतात किंवा अधिकाधिक स्वर्गाची प्राप्ती पाहिजे असते. तर मग भगवंत पण त्यांना त्याच पद्धतीने प्रतिसाद देतात. तुमचं जेवढं पुण्य आहे तेवढं तुम्हाला भौतिक गोष्टी मिळतील किंवा तितक्या वेळासाठी स्वर्गाची प्राप्ती होईल. आणि जे ज्ञानयोगी आहेत ते आपल्या तपस्येच्या सहाय्याने भगवंतांची उपासना करतात आणि त्यांना अपेक्षा असते की मोक्ष मिळावा. ज्ञानयोगी व्यक्ती हा सकाम कर्मीपेक्षा थोडासा श्रेष्ठ आहे, कारण हा भवबंधनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतो. मग भगवंत पण त्याला त्याच पद्धतीने प्रतिसाद देतात आणि त्याच्या जर पात्रता असेल तर त्याला मोक्ष मिळतो. आणि अष्टांग योगी हा पण मोक्ष प्राप्तीचा एक मार्ग आहे आणि हे भगवंतांना एक परमात्मा म्हणून उपासना करतात. आणि यांच्या अपेक्षा काय असतात, भौतिक अपेक्षा असतात की सिद्धी मिळावी वेगवेगळ्या प्रकारची आणि सर्वोच्च अपेक्षा आहे यांची पण मोक्षाची. तर सिद्धीमध्ये आपण ऐकलं असेल की अनिमा, लघिमा, महिमा असे सिद्धीचे प्रकार आहेत. किंवा हनुमानाबद्दल पण म्हटलं जातं मनोजवगम मारुततुल्य वेगम, की मनाच्या गतीने प्रवास करणे किंवा शरीराला छोटं मोठं करणे. अशा बऱ्याच साधू संतांच्या जीवनात पण आपण असे प्रसंग ऐकले असतील. तर ह्या सगळ्या अष्टांग योगाच्या सिद्धी आहेत. तर हे प्राप्त करणं शक्य आहे. पण व्यक्ती जर त्यासाठी येत असेल तर भगवंत पण त्याला त्याच पद्धतीने प्रतिसाद देतील. तर हा झाला पहिला प्रकार की तो व्यक्ती त्याला काय पाहिजे भौतिक किंवा आध्यात्मिक त्यानुसार त्याला प्रतिसाद देणं. आणि मग भक्त लोक भगवंताकडे कुठल्या मनोभावाने जातात, ते भगवंताला एक पूर्ण साकार स्वरूप म्हणून स्वीकारतात आणि त्यांना भगवंतापासून केवळ सेवेची अपेक्षा असते. तर मग अशा व्यक्तीला भगवंत स्वतःला देव करतात. जसे की इथे मी तुम्हाला मुलगा आणि व्यावसायिकचं एक उदाहरण घेतलं. आपण या श्लोकाचा मुख्य अर्थ काय आहे की कुठलाही साधक ज्या पद्धतीने ईश्वराकडे जातो त्याला त्याच पद्धतीने प्रतिसाद मिळणार. किंवा आपण याला असं पण समजतो की कधी कधी डोंगरामध्ये वगैरे गेल्यावरती मोठ्याने आवाज केल्यावर प्रतिध्वनी येतो. तर प्रतिध्वनी काय आहे की तुम्ही जसं बोलाल तसाच आवाज परत येणार. समजा आपण बोलताना जर चांगले शब्द बोलले तर प्रतिध्वनीमध्ये पण चांगले शब्द येणार आणि काही वाईट शब्द बोलले तर वाईट येणार. तसंच भगवंतांचा पण एक प्रतिसाद देण्याची ही पद्धत आहे की ज्या पद्धतीने साधक येईल त्या पद्धतीने त्याला प्रतिसाद द्यायचा. जर त्याला स्वर्ग हवा आहे आणि त्याच्या पुण्य तेवढे असतील तर त्याला स्वर्ग मिळेल. जर मोक्ष हवा असेल आणि त्याचा जर पात्रता असेल तर त्याला मोक्ष मिळेल. परंतु भक्त या सर्वांची अपेक्षा न करता भगवंतांची सेवा मागतात, त्यामुळे भगवंत स्वतःला देव करतात. तर यासाठी एक उदाहरण दिलं जातं की समजा एखादा व्यावसायिक आहे आणि त्याचा काही व्यवसाय आहे. तर व्यवसाय करताना तो इतर व्यावसायिकांना मिळतो तेव्हा समजा त्याला त्या व्यवसायामधून काही फायदा होतो, काही आर्थिक व्यवहार किंवा वस्तूंचा विनिमय करून. परंतु याच्या उलट त्याचा जर समजा लहान घरी मुलगा आहे तर त्याला मुलाकडून तसा काही आर्थिक फायदा होत नाही. कारण मुलगा लहान आहे आणि तो काही असं मिळकत पण करू शकत नाही. पण तरी आणि एका दृष्टिकोनातून मुलगा
वडिलांचे पैसे खर्चच करतो, कारण बरेच दिवस त्याच्यावरती खर्च करावा लागतो त्याला लहानाचा मोठा करण्यासाठी. तरी सुद्धा या व्यावसायिकाला दुसरे व्यावसायिक जास्त आवडतील का आपला मुलगा जास्त आवडेल? आपला मुलगा का आवडेल? खर्च करतोय ना मुलगा, तर दुसरीकडून तर फायदा होतो. हा, हे महत्वाचं आहे. तसंच मग आता या उदाहरणामध्ये मुलगा कोण आणि दुसरे व्यावसायिक कोण, कोणाला सांगता येईल आतापर्यंत केलेल्या चर्चेनुसार? हा हा हा, तर हे, कारण हे लोक भगवंतांकडे स्वार्थाने जातात, की आम्हाला सिद्धी पाहिजे, स्वर्ग पाहिजे किंवा मोक्ष पाहिजे. मोक्ष सुद्धा एक प्रकारचा स्वार्थच आहे. तर हे उदाहरण तुम्हाला समजले. तर हा एक एक पद्धतीने याला समजता येतं. दुसरी एक पद्धत अशी पण सांगितली जाते, की ज्या भावामध्ये भक्त भगवंतांना, आता भक्तांच्या उदाहरणामध्ये ज्या भावामध्ये भक्त भगवंतांची उपासना करतो, भगवंत पण त्याच भावामध्ये त्याला प्रतिसाद देतात. जसे की समजा तुष्टी मार्गामध्ये भगवंतांची उपासना एक लहान बाळ म्हणून केलं जातं. त्या मार्गामध्ये साधक भगवंतांना आपलं आपलं मूल समजतात. भगवंत पण त्यांच्यासोबत त्याच भावामध्ये प्रतिसाद देतात. समजा या या लोकांचा वात्सल्य भाव आहे, तर भगवंत पण वात्सल्य भावामध्येच त्यांना प्रतिसाद देणार. समजा एखाद्या साधकाने भगवंतांची सख्य भावामध्ये उपासना केली, की कृष्ण माझा मित्र आहे, तर जेव्हा त्याला त्याच्या साधनेमध्ये प्रगती होईल किंवा सिद्धी मिळेल, तेव्हा ईश्वर भगवंत त्याच्यासोबत या सख्य रसामध्येच देवाणघेवाण करतील. तर हे एक समजण्याचा दुसरा प्रकार आहे. पहिले आपण वेगळे मार्ग बघितले, नंतर भक्तीमध्ये पण भक्ताचा काय भाव आहे त्याच्यानुसार त्याला भगवंत त्या भावामध्ये किंवा त्या रसामध्ये, आता रस म्हणजे हे जे वात्सल्य साख्य दस्य आहे याला रस म्हणतात, की मैत्रीचा रस किंवा वात्सल्याचा रस. रस म्हणजे एक अनुभव म्हणू शकतो आपण, प्रेमाचा अनुभव. आणखीन एक भक्तांसाठी सांगितलं जातं, की त्यामुळे आपण भगवंतांची भक्ती करताना काळजी केली पाहिजे, की आपल्या भावना कुठल्या प्रकारच्या आहेत. की समजा आपण भक्ती करताना भौतिक इच्छांची जर अपेक्षा केली, तर असं होईल की काही वेळाने आपल्या त्या भौतिक इच्छा पूर्ण होतील. मग आपण असं नको म्हणायला, की मी तर भक्तीत प्रगती करत नाहीये, कारण तुम्ही भगवंतांकडून भौतिक गोष्टींची अपेक्षा केली. जसं की आता आजार नाही म्हणू शकत, ठीक आहे, आजारात पण म्हणू शकतो, एक्सेप्ट जीवावर बेतण्याची परिस्थिती आहे, जसे की द्रौपदीच्या उदाहरणामध्ये. याला सोडून इतर गोष्टीमध्ये ईश्वराला काय वैयक्तिक काहीच नाही मागितलं पाहिजे. हा एकदम शुद्ध भाव आहे. लगेच या स्तरावरती आपण कदाचित नाही जाणार, पण सर्वोच्च भाव हा आहे. आणि त्याच्या आधी एक स्तर असा पण असू शकतो, की आपल्याला भौतिक इच्छा आहेत, की काही वस्तू प्राप्त करण्याची किंवा नावलौकिक मिळवण्याची वगैरे, पण आपल्याला हे समजतं की हे चुकीचं आहे, आणि आपण प्रार्थना करतो की माझ्या मनात असे चुकीचे विचार आहेत, पण मला तुम्ही याच्यातून शुद्ध करा. तर भगवंत पण त्याच पद्धतीने प्रतिसाद देतील, की ठीक आहे, याची माझ्या मनामध्ये भौतिक इच्छा आहेत, पण याची अपेक्षा या इच्छांची नाही आहे. तर मग असं साधक हळूहळू शुद्ध होईल. परंतु जर आपण भक्ती करतोय, नामस्मरण करतोय, पण मनामध्ये भौतिक इच्छा ठेवतोय आणि त्यांना आपण चूक पण समजत नाही, असं मानत नाही की साधन समृद्धी किंवा नावलौकिक हे भौतिक आहे, नश्वर आहे, या गोष्टींची आपण अपेक्षा नाही केली पाहिजे, असा विचार नाही केला आपण आणि त्यांची मागणी केली, तर भगवंत पण त्याचीच पूर्तता करतील. त्याच्यामुळे थोडंसं आपण काळजीपूर्वक राहिलं पाहिजे, की आपल्या भक्तीमध्ये काय भाव आहे. आणि साधक अवस्थेमध्ये लगेच शुद्ध भाव येणार नाही, पण कमीत कमी भौतिक इच्छा चुकीच्या आहेत एवढं जरी समजलं तरी आपण प्रगती करू. तर हा झाला श्लोक नंबर 11. तर श्लोक नंबर 12 मध्ये कृष्ण आता मूळ चर्चेवरती परत येत आहेत. मूळ चर्चेवरती म्हणजे जसं की तिसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने निष्काम कर्मयोगाचं वर्णन केलं होतं, आणि तीच चर्चा आता निष्काम कर्मयोगाची समोर घेऊन जात ज्ञान योगापर्यंत जाईल. परंतु मध्ये अर्जुनाने आपला शंका विचारली म्हणून थोडस विषयांतर झालं. आता परत इथे कृष्ण मूळ विषयावर येत आहेत. तर हा 12वा श्लोक आहे, कांक्षंत कर्माणाम सिद्धीम यजंत इह देवता क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. आणि यापासून असेही काही लोक आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या देवदेवतांची उपासना करतात.
जसे की श्रीमद भागवतमच्या दुसऱ्या स्कंदाच्या मला वाटतं दुसऱ्या अध्यायात आहे की कुठल्या देवतेची उपासना करून लोक काय मागतात, की जसे की संततीसाठी प्रजापतीची, धान्यासाठी उमादेवीची, सौंदर्यासाठी मला वाटते गंधर्वाची, अशा वेगवेगळ्या देवतांची उपासना करून वेगळ्या गोष्टी मागितल्या जातात. तर अशा लोकांना ह्या गोष्टी लगेच मिळतात. याचं स्पष्टीकरण आपण इथे बघूया. इथे परत निष्काम कर्मयोगाच्या चर्चेकडे कृष्ण परत येत आहेत. तर चर्चा निष्काम कर्मयोगाची चालू होती, पण इथे कृष्ण असं सांगतात की पण निष्काम भाव निर्माण करणं थोडंसं कठीण आहे, कारण स्वभावतः प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये भौतिक इच्छा असतात आणि त्या भौतिक इच्छांना नाकारून केवळ आध्यात्मिक किंवा मोक्ष प्राप्तीची इच्छा ठेवणं कठीण आहे. मग ज्या लोकांच्या मनामध्ये अशा भौतिक इच्छा आहेत, तर हे लोक या इच्छांच्या प्रभावाने काय करतात, अशा गोष्टींची इच्छा करतात आणि वेगवेगळ्या देवदेवतांची उपासना करतात आणि त्याद्वारे त्यांना त्या गोष्टीचा लाभ पण होतो. असं नाही की देवतांची उपासना केल्याने लाभ होत नाही, परंतु या उपासनेला चांगलं का नाही मानलं जात, कारण कृष्ण आपण समोर जेव्हा अभ्यास करू 7व्या अध्यायामध्ये सांगतील, कामस्तैस्तै ऋतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवता तम तम नियममास्ताय प्रकृत्या नियता स्वया. जे लोक भौतिक इच्छाने कामस्तैस्तै ऋतज्ञाना, भौतिक इच्छाने ज्यांचं ज्ञान हरवलं आहे, असे लोक काय करतात, प्रपद्यन्ते अन्य देवता, वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांची उपासना करतात. आता देवी देवतांची उपासना करणं हे शास्त्रामध्येच आहे, हे चुकीचं नाहीये, परंतु याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत. एक प्रकार आहे देवी देवतांना भगवंतांच्या शरीराचं अंग समजणे, जसे की विराट रूपामध्ये वेगवेगळे देवदेवता भगवंताच्या शरीराचे अंग दाखवले जातात, हा एक प्रकार आहे. आणि काही लोक देवी देवतांना भगवंतांपासून स्वतंत्र समजतात आणि समजतात की हे पण भगवंतासारखे शक्तिशाली आहेत, तर त्या लोकांना अविधीपूर्वक म्हटलं जाते, त्यांची साधना ही चुकीची मानली जाते. आणि असं असून पण 7व्या अध्यायाचं जर तुम्ही वाचन केलं श्लोक नंबर 7, 19, 20, 21, 22 मध्ये, आणि 9व्या अध्यायात पण कृष्ण या गोष्टीचं वर्णन करतात की याम याम तनुर्भक्तस्या श्रद्धया तमिच्छति लभते च ततः कामान मय्येव विहितानि तान्, असा एक श्लोक आहे की जरी या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या देवताची उपासना केली तरी यांना शेवटी फळ मीच देणार आहे. कारण आपण आधी पण चर्चा केली की पूर्ण ब्रह्मांडाच्या शिष्टमंडळामध्ये देवता भगवंतांचे सहाय्यक आहेत. आणि आणखीन एक समस्या अशी आहे की देवी देवता स्वतः नित्य नाही आहेत, स्वर्ग पण नित्य नाहीये आणि हे ब्रह्मांड पण नित्य नाहीये, त्याच्यामुळे देवी देवता आपल्याला नित्य गोष्ट नाही देऊ शकणार. आणि हे पण आपण बघितले की हे देवतांचे पद आहेत, हे काही फिक्स नाहीये. जसे की सध्या इंद्रदेव पुरंदर आहेत, पुढच्या मन्वंतरामध्ये बली महाराज इंद्रदेव होणार आहेत, तसे हे व्यक्ती पण बदलतात. तर याची आपण अधिक चर्चा 7व्या आणि 9व्या अध्यायामध्ये करू की देवतांची उपासना आणि भगवत उपासनेत काय फरक आहे आणि का भगवत उपासनेला गीता आणि भागवतम जास्त महत्व देतं. आणि भागवतामध्ये पण सर्व देवतांची उपासनाचं वर्णन करून झाल्यावरती शेवटी शुकदेव गोस्वामी म्हणतात, अकामः सर्व कामो वा मोक्षकाम उदारिधी तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषं परम. एखादा व्यक्ती अकाम आहे की त्याला काहीच भौतिक इच्छा नाही, एखादा व्यक्ती सर्व काम आहे, त्याला खूप काही भौतिक इच्छा आहेत, खूप गोष्टी पाहिजेत भगवंतांकडून, साधन संपत्ती, पैसा, नाव, लौकिक. आणि तिसरा पण असा एखादा व्यक्ती आहे की तो मोक्षकामी आहे, त्याला मोक्ष पाहिजे. तर कुठली जरी इच्छा असेल तरी शुकदेव गोस्वामी म्हणतात की व्यक्तीने यजेत पुरुषं परम, परम पुरुषाची उपासना करायला पाहिजे, इतरांची करू नये. कारण एकतर हे लोक कर्मापेक्षा जास्त देऊ पण शकत नाहीत आणि यांच्यापासून मिळणारी फळं पण नित्य नाही आहेत. तर या श्लोकामध्ये अशा लोकांचं वर्णन आहे की ज्यांच्या मनामध्ये भौतिक इच्छा आहे, ते निष्काम स्तरावरती येऊ शकत नाहीत आणि भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगळ्या देवतांची उपासना करतात. तर या लोकांना त्या देवतेच्या उपासनापासून त्यांचं इच्छित फळ पण मिळतं, परंतु ते फळ शेवटी भगवंतांकडूनच मिळतं. कारण समजा राजा आहे आणि राजाच्या कार्यामध्ये प्रधान किंवा खजिनदार वगैरे लोक काम करत असले, तर खजिनदार जरी खजिन्यातून काही पैसे देत असेल तरी शेवटी राजाच्या परवानगीने त्याला द्यावा लागणार. तसंच हे देवतांचं कार्य आहे. तर इथे असं मग सांगितलं जातं की मग हे लोक का बरं अशा भौतिक इच्छांची जास्त इच्छा करतात. तर इथे आचार्यांनी सांगितले की सामान्यतः मोक्षाची इच्छा निर्माण करणं खूप कठीण आहे,
कारण प्रत्येकालाच इंद्रिय तृप्तीची अपेक्षा असते. आणि मग दुसरा प्रश्न असा आहे की ठीक आहे, जर आपल्याला हे माहिती आहे की भागवत पण सांगते की भगवंतांची जर उपासना केली तर तुम्हाला भौतिक गोष्टी पण मिळतील, आणि जर तुम्हाला मोक्षाची इच्छा असेल तर मोक्ष पण मिळेल, आणि तुम्हाला भक्तीची इच्छा असेल तर तशी पण तुम्ही प्रगती करू शकता. म्हणजे सर्व सांगितलेलं असताना सुद्धा लोक डायरेक्ट भगवंतांच्या भक्तीकडे का येत नाही, इतरत्र का जातात? तर याचं स्पष्टीकरण दिलं जातं एक सुकृती नावाचं संकल्पना आहे, ज्यावरती आपण मागच्या वेळेस पण जव्हारमध्ये चर्चा केली होती की बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. जोपर्यंत ही सुकृती नसते, सुकृती म्हणजे भक्ती उन्मुख कार्य, की ज्या कार्याने भक्तीबद्दल श्रद्धा निर्माण होते त्याला सुकृती म्हणतात. जसं की चुकून कधी धामामध्ये जाणं, किंवा चुकून एखाद्या वेळेस एखाद्या वैष्णवाची सेवा करणं, किंवा चुकून प्रसाद घेणे, किंवा एखाद्या भक्तीच्या कार्यामध्ये मदत करणे. तर अशा कार्याने त्या व्यक्तीचा जो कर्मसंचय होतो, याला कर्म नाही म्हणता येणार, याला सुकृतीच म्हटलं जातं, अज्ञात सुकृती. जेव्हा एका विशिष्ट स्तरापर्यंत येते तेव्हा व्यक्ती भगवत भक्तीकडे वळतो, नाहीतर स्वभावतः भगवत भक्तीकडे वळणं खूप कठीण आहे. आणि जेव्हा आणखीन दुसरा मुद्दा असा आहे की मोक्षप्राप्तीसाठी वेळ लागतो, कारण तर साहजिक आहे एखाद्या व्यक्तीला समजा टॉपचं कॉलेज पाहिजे असेल मेडिकलचं, तर त्याच्याकडून अपेक्षा आहे की रँक पण तसाच असला पाहिजे. परंतु एखाद्याला कुठलेही कॉलेज चालेल, मग त्याला कमी रँक पण चालतो. तसंच मोक्ष मिळणं म्हणजे एकदम टॉपच्या कॉलेजमध्ये जाण्यासारखं आहे, त्याच्यासाठी जास्त परिश्रम करावे लागतील आणि वेळ पण लागू शकतो. त्याच्यामुळे जसं प्रभुपाद पण म्हणायचे की जर आपण हिरे विकत असू तर आपण अपेक्षा अशी करू शकत नाही की दुकानामध्ये गर्दी होईल. आता म्हणजे डुप्लिकेट दागिन्याच्या दुकानात जेवढी गर्दी होते तेवढे हिऱ्यांच्या दुकानात गर्दी नसते, एक दोनच माणूस असतो, कारण हिरे खूप महाग आहेत. तसंच हे मोक्षप्राप्ती किंवा भक्ती हे थोड्याशा महाग गोष्टी आहेत, त्याच्यामुळे सामान्यतः लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना करून भौतिक इच्छा पूर्ण करण्याचाच प्रयत्न करतात. तर या श्लोकात मूळ चर्चेकडे कृष्ण आले की भौतिक इच्छा असल्यामुळे लोक विविध देवतांची उपासना करतात आणि अशा पद्धतीने त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. तर देवतांमध्ये आणि भगवंतांमध्ये फरक असा पण सांगितला जातो की देवता हे सचिवासारखे आहेत आणि भगवंत हे पालकासारखे आहेत. जसे की भागवतामध्ये पण एक श्लोक येतो, भजंती यथा देवान देवा अपि तथैवतान छायेव कर्म सचिवा साधवो दिनवत्सला, की देवतांची उपासना करण्यापेक्षा भक्तांचा सहवास करणं अधिक चांगलं आहे. आता जास्त मी किचकट करत नाही, पण देवतां पण त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तीसोबत दोन प्रकारे व्यवहार करतात, कारण सर्व देवता स्वतः भगवंतांचे भक्त आहे. जसे की आपण वैष्णवानां यथा शंभू म्हणतो की सर्वश्रेष्ठ वैष्णव भगवान शंकर आहेत. पण ते पण दोन प्रकारे वागतात. जर समजा एखादा व्यक्ती त्यांना स्वतंत्र समजून भौतिक इच्छा मागायला येईल, मग देवदेवता पण त्यांच्यासोबत कर्मसचिवाचं काम करतात, की या व्यक्तीच्या कर्मामध्ये किती मिळवण्याची पात्रता आहे, त्याच्यानुसार मग त्याला देवाणघेवाण करतात. परंतु जर देवतांकडे पण व्यक्ती भगवत भक्तीसाठी गेला, जसे की ध्रुव महाराजांनी कुबेराला भगवंतांच्या स्मरणाबद्दल प्रार्थना केली होती, किंवा गोपी तर या स्तरावर नाही, गोपींनी पण कात्यायनी देवतेची उपासना केली होती कृष्णाला प्राप्त करण्यासाठी. तर अशी पण उदाहरणं, जसे की रुक्मिणीने गिरिजा देवीची उपासना केली होती कृष्णाला मिळवण्यासाठी. तर देवतेला व्यक्ती कुठल्या भावाने जातो त्या प्रकारे देवता त्याच्यासोबत वागतात. भौतिक इच्छासाठी गेले तर देवता कर्मसचिव म्हणून काम करतात आणि कर्मानुसार फळ देतात. परंतु जर देवतांना भगवंतांचे भक्त म्हणून त्या भावनेने गेले तर मग त्या व्यक्तीला भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी देवता मदत करतात. जसं की आपण बघितलं होतं की एक व्यक्ती शंकराचा खूप उपासना करतो, मग महादेव त्याला त्यांच्या मित्राकडे सनातन गोस्वामीकडे पाठवतात. मग सनातन गोस्वामी त्याला चिंतामणी देतात, सांगतात की या कचऱ्यामध्ये चिंतामणी पडलाय, तू घे. मग तो घरी जाऊन विचार करतो की अरे, कचऱ्यात जर चिंतामणी फेकला म्हणजे या व्यक्तीकडे खूप काही आणखीन मौल्यवान असेल. मग तो परत येऊन विचारतो की तुम्ही जर कचऱ्यात एवढा मोठा महागडा मोती चिंतामणी फेकता, मग तुमच्याकडे याच्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे? तेव्हा सनातन गोस्वामी म्हणतात, जर तुला खरंच याच्यापेक्षा काही श्रेष्ठ पाहिजे असेल तर तो चिंतामणी यमुना नदीमध्ये फेकून दे. मग तो नदीमध्ये फेकून देतो, मग त्याला ते हरे कृष्ण महामंत्र सांगतात आणि भक्तीचं मार्गदर्शन करतात. तर सांगण्याचा उद्देश काय, देवता सामान्यतः कर्मसचिवाचं काम करतात, परंतु जे साधू आहेत, साधू म्हणजे
भक्ती मार्गाचे साधू ते व्यक्तीला अधिक मदत करू शकतात, कारण ते त्याला या भवबंधनातून मुक्त होण्यासाठी मदत करतात. नंतर शेवटी प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये काही मुद्दे सांगितले. अँथ्रोपोमॉर्फिझम आणि झूमॉर्फिझम नावाची एक संकल्पना आहे. याला मराठीत काय शब्द वापरला मला माहिती नाही, पण ही एक संकल्पना अशी आहे की याच्यामध्ये लोक म्हणतात की एक व्यक्तीच कालांतराने ईश्वर होतो. जसं की समजा महात्मा गांधी आहेत. काही लोकांचं असं म्हणणं आहे की काही शतकांनी महात्मा गांधीलाच लोक देव मानायला लागतील. परंतु प्रभुपाद त्याला नाकारतात की शास्त्रामध्ये याला आधार नाहीये. आणि का लोक निष्काम कर्म करत नाहीत? कारण साहजिकच आहे, सर्वांच्याच मनामध्ये इच्छा आहेत. त्याच्यामुळे निष्काम होणं आणि स्वतःची चेतना निम्न स्तरावरून वर घेऊन जाणं थोडंसं कठीण आहे. म्हणून मॅक्सिमम लोक याच मार्गात. असं आता सध्या जर बघायला गेलं तर लोक या मार्गामध्ये पण नाहीयेत. म्हणजे मॅक्सिमम लोकांना तर शास्त्र किंवा देवतांचं पण काही घेणं देणं नाहीये. ते तर एकदम पशुप्रमाणे आहेत. आणि जे शास्त्रांना मानतात त्यांच्यामध्ये पण खूप मोठा भाग हा भौतिक इच्छा असणाऱ्यांचाच आहे. आणि नंतर भक्तीमध्ये येणारे खूप दुर्मिळ आहेत. आणि भक्तीमध्ये येऊन परत शुद्ध इच्छा ठेवणारे आणखीन दुर्मिळ आहेत. भागवतामध्ये आणि गीतामध्ये पण समोर वर्णन येईल की भगवंतांचा शुद्ध भक्त होणे हे अतिशय दुर्मिळ आहे. मला वाटतं कुणाच्या चित्रकेतू महाराजांच्या प्रसंगात एक श्लोक येतो. नारायण परायण सुदुर्लभ प्रशांतात्मा कोटीश्वपी महामुने. ही कोटी कोटी लोकांमध्ये एखादाच व्यक्ती असा असू शकतो की जो शुद्ध चेतनेने निस्वार्थ भावाने भक्ती करतोय. तर हे खूप दुर्मिळ आहे आणि खूप कठीण आहे. तर हे झालं आपला श्लोक नंबर 12. आता आपण श्लोक नंबर 13 ची चर्चा करूया. तर जसे की आता कृष्ण परत मूळ मुद्द्याकडे आलेत निष्काम कर्मयोगाच्या. आणि 12व्या श्लोकात बोलले की सामान्य निष्काम कर्मावरती येणं कठीण आहे. त्यामुळे सामान्य लोक इतर अपेक्षा ठेवून इतर देवतांची उपासना करतात. आणि या 13व्या श्लोकामध्ये याच्या आधीचा आचार्यांनी संबंध असा सांगितलाय की ते कृष्णाच्या वागण्यावरून तर थोडस पक्षपातीपणा वाटतोय, की जे लोक सकाम कर्माची इच्छा करतात त्यांना तर भवबंधन मिळतंय, आणि जे लोक भक्तीमध्ये आहेत किंवा निष्काम कर्मयोगी आहेत किंवा ज्ञानयोगी आहेत त्यांना मोक्ष मिळतोय किंवा ते या बंधनातून मुक्त होत आहेत. मग एका व्यक्तीला बंधन आणि दुसऱ्या व्यक्तीला मोक्ष असं का? तर या 13व्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर दिलं जातं की भगवंत पक्षपाती नाहीये. त्यांनी एक सिस्टम निर्माण केली. आता त्या सिस्टम मध्ये कुणाला कुठं जायचं तो ते व्यक्ती ठरवणार. जसं की उदाहरण दिलं जातं, पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, तो पाऊस काटे असणाऱ्या झाडाच्या बियावर पण पडतो आणि एखाद्या आंब्याच्या बीवर पण पडणार. पण आता असं आपण म्हणू शकत नाही की हा पाऊस पक्षपाती की ते सगळे काट्याचे झाड निर्माण झाले. आता तिथे जे बीज आहे त्या पद्धतीने झाडं निर्माण होणार. जर तिथे चांगले फळांचे बीज असतील तर फळाची झाडं निर्माण होणार. त्याच पद्धतीने भगवंतांनी ही सिस्टम बनवली आहे. याच्यामध्ये जर जीवाची इच्छा असेल भौतिक गोष्टी प्राप्त करण्याची तर मग तो भौतिक जगतातच राहणार ना. कारण ये येथामम प्रपद्यन्ते हे त्यांचं तत्व आहे. जे जे बियाणं घेऊन व्यक्ती ईश्वराकडे जाईल त्याच बियाणाचं रूप त्याला मिळणार. असं कसं होणार की तो इच्छा करतोय स्वर्गामध्ये जाऊन उपभोग करण्याचा आणि त्याला मोक्ष द्यायचा. म्हणजे तर असं होईल की एखाद्या व्यक्तीने निंबाची बी घेऊन गेला आणि त्याच्याकडे आंब्याचं झाड आलं, असं तर होऊ शकत नाही. हे तर म्हणजे अप्राकृतिक आहे ना. काय अप्राकृतिक म्हणण्यापेक्षा अनैसर्गिक आहे. तर असं होऊ शकत नाही. एक गोष्ट मी सांगायचं विसरलो, ये यथामाम प्रपद्यन्ते हे जे भगवंतांचं धोरण आहे हे सामान्य लोकांसाठी, परंतु भक्तांबद्दलचा जो व्यवहार आहे तो 7व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात. सम सर्वेषु भूतेषु, नाही ते नाही. तो श्लोक काय आहे 7व्या अध्यायात तुम्हाला आठवतो श्लोक, की माझी भक्तांबद्दल विशेष प्रेम आहे असं सांगणारे श्लोक आहे बघा. समम सर्वेषु नाही, आठवतं कुणाला? सातव्या अध्यायामध्ये शेवटी असेल. सातव्या अध्याय कुठे आठवतं का कुणाला? की तिथे भगवंत सांगतात की मी सर्वांसोबत समव्यवहार करतो.
न मे द्वेष्यो अस्ति न प्रिय, हा न मे द्वेष्यो अस्ति ये प्रिय ये भजन्ति तू माम भक्त्या. या श्लोकाची सुरुवात कशी होते? तुमच्यापैकी कोणाला आठवत असेल तर सांगा, नाहीतर मला सर्च करावं लागेल. सॉरी मी 7व्या अध्यायात म्हणतो, 9व्या अध्यायामध्ये आहे. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रियः ये भजन्ति तू माम भक्त्या मयि तेषु ते चाप्यहम. जरी ते कृष्ण म्हणतायत की ज्या पद्धतीने येतो त्या पद्धतीने मी देवाणघेवाण करतो, परंतु 9व्या अध्यायात काय सांगतायत की इतरांसोबत मी सम वागतो, परंतु माझ्या भक्तांसोबतचा माझा भाव वेगळा आहे. कारण ते माझ्यावरती भक्ती करतात म्हणून मी त्यांच्यासोबत त्या पद्धतीने आपण असं म्हणू की एका ठिकाणी कृष्ण भक्त एक दुकानदारासारखं वागतात, की जितका त्याला तुम्ही चलन देसाल त्याच्या त्या पद्धतीमध्ये गोष्टी मिळतील, परंतु भक्तांसोबतचा व्यवहार भगवंतांचा वेगळा आहे. तर या श्लोकामध्ये आपण काय बघतोय की कृष्ण पक्षपाती नाहीयेत. सिस्टम अशी बनवली आहे, त्याच्यामध्ये कोणाला कुठल्या स्तरावर जायचं ते व्यक्तीला ठरवावं लागेल, त्याच्यामध्ये ईश्वर जबाबदार नाहीये. मग समजा जर असं केलं असतं भगवंतांनी की एखाद्या व्यक्तीला भौतिक इच्छा आहेत, परंतु त्याला त्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी वावच दिला नाही, तर मग तो एका पद्धतीने त्याच्यावर अन्याय होईल. कारण तो म्हणेल की मला तुम्ही नाही पाहिजे, मला ह्या भौतिक गोष्टी पाहिजे, मग परत गडबड झाली असती. त्यामुळे कृष्णाने काय केलं की सगळं सिस्टम बनवली, तुम्हाला काय पाहिजे त्यानुसार तुम्हाला प्रतिसाद मिळणार. तर ही वर्णाश्रमाची सिस्टम कशी आहे की व्यक्ती आपापल्या विशिष्ट गुणानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या वर्णामध्ये जन्म घेतो. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, हे जे 4 वर्ण आहेत आणि 4 आश्रम आहेत. तर आश्रम तर ठीक आहे, आश्रम तर नंतर व्यक्ती चूज करतो, पण वर्ण जे आहेत की ब्राह्मण वर्ण, क्षत्रिय वर्ण, वैश्य वर्ण आणि शूद्र वर्ण, तर हे वर्ण जन्मावरती नाही ठरत, त्या व्यक्तीच्या गुणांवरती ठरतात. याच्यावरती आपण बऱ्याचदा चर्चा केली की कधी कधी ब्राह्मणाच्या घरी जन्माला येऊन पण मुलं जर नशा करत असतील, मांसाहार करत असतील, तर मग त्यांना शूद्र म्हणावं लागेल. आणि समजा वरवर बघता जरी शूद्र वाटत असले, परंतु त्या व्यक्ती जर आचरण खूप शालीन असेल तर तो ब्राह्मण आहे. असंच नारद मुनी पण 7व्या स्कंदात युधिष्ठिर महाराजांना सांगतात, यस्य यल लक्षणम प्रोक्तम पुंसो वर्णाभिव्यंजकम यद अन्यत्रापि दृश्येत तत्तेनैव विनिर्दिशत. युधिष्ठिर महाराज, ज्या व्यक्तीमध्ये जे गुण दिसतात त्यानुसार त्याला त्या वर्णाचं समजावं, असं वर्णाश्रमाचं विस्तारित वर्णन करताना नारद मुनी सांगतात. जन्माने नाही तर त्याच्या गुणांनी आणि त्याच्या वागणुकीने त्याला त्या वर्णाचं आपण समजलं पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा या विषयाबद्दल गैरसमज होऊन लोक वर्णाश्रमावरती टीका करतात, पण असं नाही. तर जीव भौतिक विषयांची इच्छा करतो, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी वर्णाश्रमाची निर्मिती केली आहे की तुमच्या गुणानुसार तुम्हाला तो वर्ण मिळणार, आणि तो वर्ण मिळाल्यावर त्या वर्णाला जे विहित कर्म दिले आहेत, म्हणजे क्षत्रियासाठी युद्ध करणे, प्रजेचं रक्षण करणे, टॅक्स जमा करणे, किंवा वैश्यांसाठी कृषी करणे, गोरक्षा करणे, किंवा ब्राह्मणांसाठी शास्त्र अध्ययन करणे, इतरांना शास्त्र शिकवणे, हे त्यांचे जे काही विहित कार्य आहेत ते कार्य करून तो व्यक्ती त्या पद्धतीने त्यांच्या भौतिक इच्छा पूर्ण करू शकतात. म्हणजे भौतिक इच्छा आणि भौतिक इच्छेमध्ये सर्वाधिक स्वर्गापर्यंत ते त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतात. आणि समजा असं नाही की भगवंतांनी मग नेहमीसाठी शाश्वत काळासाठी लोकांना या बंधनात अडकून ठेवले, असं नाही. यामध्ये जर व्यक्तीने प्रगती केली आणि त्याला कळाले की भौतिक इच्छा ठेवणं बरोबर नाहीये, यामुळे मी तर या दुःखाच्या चक्रातून नेहमीसाठी मुक्त होत नाहीये, असा जर त्याच्या मनामध्ये विचार आला तर मग त्याच्यासाठी निष्काम कर्मयोग आहे. त्याच वर्णाश्रमामध्ये राहून तो निष्काम कर्मयोगाने प्रगती करू शकतो आणि मोक्ष प्राप्ती करू शकतो. तर या श्लोकाचा अर्थ काय आहे की व्यक्तीच्या गुणानुसार तो कुठल्या वर्णाचा आहे ठरतं. आणि का वर्ण बनवले? कारण लोकांच्या भौतिक इच्छा आहेत, त्या भौतिक इच्छा वर्णाच्या सहाय्याने विहित कर्म करून त्यांना पूर्ण करता याव्यात, यासाठी ही एक सुविधा निर्माण करण्यात आली. याच्यामध्ये पक्षपातीपणा नाहीये, उलट असं न करणं हे अन्याय झालं असतं. आणि मग या सर्वांमध्ये भक्त कुठे येतात? तर या सर्वांमध्ये भक्त येत नाहीत, भक्त वर्णाश्रमामध्ये पकडले जात नाहीत. वर्णाश्रम एक सिस्टम आहे, आणि वर्णाश्रमाचे जर काही चांगले पैलू असतील तर ते आपण भक्तीमध्ये वापरू शकतो,
परंतु भक्ती रसामृत सिंधू मध्ये रूप गोस्वामी क्लिअरली सांगतात की वर्णाश्रम हा भक्तीचा भाग नाहीये. जसे की तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं की जर आपण वर्णाश्रम असेल तरच व्यक्ती भक्ती करू शकतो असं जर समजलं असतं, मग हे चायनीज आणि अमेरिकन लोक भक्त झाले असते का? का नाही झाले असते? हा, कारण चायना आणि अमेरिकामध्ये कुठं वर्णाश्रम आहे? सगळ्यांचं तर म्हणजे सामान्यतः बघायला गेलं तर एकदम पशुसारखंच आचरण आहे ना. चायनीज मध्ये तर आहार वगैरे कसा आहे त्या लोकांचा. तर परंतु रूप गोस्वामी भक्तिरसामृत सिंधू सांगतात की भक्तीसाठी विशिष्ट वर्णाश्रमामध्ये जन्म घेण्याची काही आवश्यकता नाहीये. भक्ती ही त्रिगुणातीत आहे, त्याच्यामुळे कुठल्याही अवस्थेपासून व्यक्ती भक्तीला सुरुवात करू शकतो. यस प्रिया माताजी, तुमचा काही प्रश्न आहे का? भक्ती तर एकदम इंडिपेंडेंट आहे. शूद्र काय, चांडाळ म्हणजे शूद्रापेक्षा खालचा एक वर्ग आहे, त्याला म्हणतात चांडाळ. चांडाळ म्हणजे कुत्री खाणारे. तर आता मोस्टली हे चायनीज मध्ये असतील. चायनीज तर चांडाळपेक्षा पण खाली आहेत. त्यांना अंत्यजे म्हणतात. अंत्यजे म्हणजे वर्णाश्रमाच्या बाहेरचे, जे त्यांना सामान्य मनुष्यासारखं पण त्यांचं आचरण नसतं. जसे की आपण पाश्चिमात्य देशामध्ये बघतो की ते एकदम कसे अनेक विवाह करणे, हे एकदम पशुसारखे त्यांचं वागणूक आहे. पण असे लोक असले तरी सुद्धा ते पण भक्तीमध्ये येऊन सर्वोच्च पदाची प्राप्ती करू शकतात. जसे की आपण प्रभुपादांच्या उदाहरणात बघितले की प्रभुपादांनी अशा एकदम हिप्पी लोकांना पण एकदम श्रेष्ठ संत बनवले. तर हे केवळ भक्तीमध्ये शक्य आहे, इतर मार्गात नाही. कारण इतर मार्गामध्ये तुम्हाला वर्णाश्रमात जन्म असणं आवश्यक आहे. तर हे चार वर्ण आपण परत सांगितले की जन्माने नाही, तर त्या व्यक्तीच्या गुणानुसार ठरतं. समजा एखादा सतोगुणी व्यक्ती आहे तर त्याला ब्राह्मण वर्णाचं समजलं पाहिजे. रजोगुणी व्यक्ती आहे त्याला क्षत्रिय वर्ण. जसं की मी तुम्हाला आधी पण उदाहरण दिलं होतं की काही काही लोकांचा स्वभावता गुण असतो की त्यांना लिडरशिप करायला आवडतं किंवा मॅनेजमेंट करायला आवडतं किंवा सगळ्यांना नियोजनामध्ये त्यांना रुची असते. तर म्हणजे फक्त समजण्यासाठी आपण त्यांना क्षत्रियासारखे समजू शकतो. आणि काही लोकांना शास्त्र वाचण्यामध्ये आवड असते किंवा शास्त्र शिकवण्यामध्ये आवड असते, तर वरवर करता आपण त्यांना यांच्यामध्ये ब्राह्मण गुण जास्त आहे असं म्हणू शकतो. तर असं गुणानुसार पण बघता येतं. तर भगवंत आणि भक्त हे दोघेही वर्णाच्या पलीकडे आहेत. आता याला पुरावा काय आहे की भक्त आणि भगवंत दोघेही वर्णाच्या पलीकडे आहेत? तर याला गीतेमध्ये पण 2-3 ठिकाणी भगवंत सांगतात. एक श्लोक आहे, मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलं असेल. मां च यो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान संमतीतेतान ब्रह्मभूयाय कल्पते. 14:26 आहे. याच्यामध्ये कृष्ण सांगतात की जो व्यक्ती माझी भक्ती करतो तो या तिन्ही गुणांना पार करू शकतो. याचा अर्थ काय होतो की भक्ती ही त्रिगुणातीत आहे. जर भगवंतांची भक्ती करून व्यक्ती त्रिगुणातीत होत असेल, मग भगवंत गुणांच्या प्रभावात कसे काय असू शकणार? आणि एक असा पण श्लोक आहे, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ती. ही जी माया आहे, माया शक्ती माझी, ही 3 गुणांनी बनलेली आहे, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. पण जो मला आश्रित होतो तो या मायेवरती विजय मिळवू शकतो. तर हे असे काही संदर्भ आहेत भागवतामध्ये, तर अनेक ठिकाणी आहेत की भक्त, भगवंत आणि भक्ती तिघेही त्रिगुणातीत आहेत. मग आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो की परंतु सध्या तर मी जर कधी कधी तमोगुणीसारखा वागतो, माझ्या मनामध्ये क्रोध येतो किंवा कधी कधी ईर्ष्या येते, तर हे ईर्ष्या, क्रोध हे तर रजोगुण आणि तमोगुणाचे लक्षण आहेत. तर आता आपण भक्ती त्रिगुणातीत आहे, परंतु सध्या आपला प्रोसेसमध्ये आहोत आपण, आणखीन त्या स्तरापर्यंत पोहोचलो नाहीये. परंतु गाडी बरोबर पकडलीये तर नक्कीच आपण तिथे पोहोचून जाऊ. नंतर या श्लोकामध्येच कृष्णाने पहिल्या 2 ओळी सांगितले की गुण आणि कर्मानुसार हे 4 वर्ण मी निर्माण केले लोकांच्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी. नंतर समोरच्या 2 ओळी सांगतात की या वर्णाचा मी कर्ता आहे, परंतु मी त्याने बाध्य नाही आहे. की असं नाही होणार की भगवंतांनी वर्णाश्रम बनवले आणि स्वतः आपण वर्णाश्रमामध्ये अडकून पडले, असं नाहीये. तर भगवंत याने काय म्हणता येईल त्याला आपल्याला की बाध्य नाही आहेत. हे ही महत्वाची गोष्ट आहे. तर यावरती या विषयावर आणखी समोरच्या श्लोकात चर्चा येईल. जसे की कोणी प्रश्न करेल, परंतु आम्ही बघितलं की
कृष्ण जेव्हा गोकुळात होता तेव्हा त्याने वैश्याचं कार्य केलं, की आणि आपल्या वडिलांना पण सांगतो की बाबा आपण वैश्य आहोत तर आपण इंद्राची पूजा करण्यापेक्षा गायीची पूजा करायला पाहिजे, आपली उपजीविका गाय आहे. मग तिथं असं वाटेल की कृष्ण तर वैश्य आहेत. आणि जेव्हा कृष्ण मथुरा आणि द्वारकेला गेले तर तिथे द्वारकाधीश म्हणून काम केलं, म्हणजे राजा म्हणून काम केलं, तर मग क्षत्रिय सारखे वाटतील. मग वर करता वाटतं की कृष्ण क्षत्रिय आहेत किंवा वैश्य आहेत, पण हे तिन्ही पण वर्णाश्रमाच्या बाहेर कसे आहेत. तर याचं स्पष्टीकरण इथे देतील भगवंत, की जरी असं मी वाटत असलो की काही वेळेस मी वैश्य म्हणून कार्य केलं, काही वेळेस क्षत्रिय म्हणून कार्य केलं, तरी सुद्धा मी या सर्वांनी बाध्य नाही आहे, हे स्पष्टीकरण इथे येईल. का मी या वर्णाश्रमाने बाध्य नाही? न माम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा इति माम यो अभिजानाति कर्मभिर न स बध्यते. की अर्जुन, मला काही स्पृहा नाहीये. स्पृहा म्हणजे आपण इच्छा म्हणू शकतो, इच्छा आकांक्षा, की मला कुठल्याही प्रकारचं कार्य करून त्याच्यातून काही मिळवायचं नाहीये. तर ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे भागवतामध्ये आणि गीतेमध्ये पण एक. हे जर आपल्याला समजलं तर बऱ्याच गोष्टी समजायला सोपं जाईल. की समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या कार्यातून काही पाहिजे असेल तरच तो त्या कार्याने बाध्य होतो, आणि तो त्या कार्यातून काही अपेक्षा करत नसेल तर कार्य बाहेरकर दृष्टिकोनातून जरी घृणास्पद असलं तरी त्याला बंधन नसतं. जसं की समजा क्षत्रियाचं कार्य आहे आणि तो युद्धामध्ये तर इतरांचे हातपाय पण कापतो, तर बाहेरकर दृष्टिकोनातून बघायला गेलं तर हे खूपच घृणास्पद कार्य वाटतं. परंतु जर तो क्षत्रिय त्याच्यात त्या कार्यातून काही इच्छा ठेवत नसेल, केवळ कर्तव्य म्हणून करत असेल, तर त्याला त्या कार्याने बंधन नाही होत. आणि याच्या विरुद्ध समजा एखादा व्यक्ती ब्राह्मण असेल आणि तो वेद अध्ययन करून इच्छा जर ठेवत असेल की मला स्वर्ग मिळावा, तर बाहेरून बघताना वाटतंय की शास्त्राचं अध्ययन करतोय, परंतु इच्छा आहे स्वर्गाची, तर तो बाध्य होणार, बांधला जाणार कर्माला. तर हे एक महत्वाची गोष्ट आहे. तर या सिद्धांतानुसार कृष्ण काय म्हणतात की अर्जुन, मला कुठल्याच कार्यातून काही मिळवायचं नाहीये, त्यामुळे मी या वर्णाश्रमाने बाध्य नाही आहे. मग प्रश्न असा येईल की तुम्हाला काहीच मिळवायचं नाही, मग तुम्ही गोकुळात वैश्यासारखे आणि द्वारकी क्षत्रियासारखे का वागले? कृष्ण म्हणतात मी केवळ उदाहरण देण्यासाठी वागलो, कारण मी सर्वांच्या लोकदृष्टिकोनातून वैश्य होतो किंवा लोकदृष्टिकोनातून क्षत्रिय होतो. मग मी जर क्षत्रिय आणि वैश्यासारखं नाही वागलं तर जसं आपण तिसऱ्या अध्यायात चर्चा केली, इतर लोक पण असेच माझे नक्कल करतील आणि सगळ्या समाजाचं नुकसान होईल. त्याच्यामुळे मी असं वागतो, परंतु मला त्यातून काही मिळवायचं नाहीये. क्षत्रिय होऊन काही मिळवायचं नाही आणि वैश्य होऊन पण काही मिळवायचं नाही, उलट इतरांना मी देतो, त्यामुळे मी बाध्य नाही. आणि याच्या विरुद्ध जो व्यक्ती हे समजतो की कृष्ण या वर्णाश्रमाने बाध्य नाही आहे, तो व्यक्ती पण त्याच्या कर्माने बांधला नाही जात. तर हा लाभ आहे ज्याला समजतं त्याच्यासाठी. हा, जो जाणतो की कृष्ण या वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे. का वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे? कारण कृष्णाला कुठल्याच कार्यातून काही मिळवण्याची इच्छा नाहीये म्हणून. आणि सामान्य व्यक्ती पण असा होऊ शकतो जर तो इच्छाविरुद्ध कार्य करू शकला तर. तर जेव्हा जीवाला समजतं की भगवंत निपक्षपाती आहेत, त्यांनी आपल्यासाठी सिस्टम निर्माण केली आणि ते वर्णाश्रमाच्या पलीकडे आहे, तेव्हा माझी जबाबदारी आहे की आता मला भौतिक इच्छा ठेवायच्या की मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करायचा, की सिद्धीसाठी प्रयत्न करायचा, की भक्तीसाठी प्रयत्न करायचा. असं जेव्हा जीवाला समजतं तेव्हा तो पण या कर्मबंधनातून मुक्त होण्याचा प्रवास सुरू करतो. तर हे कारागृहाचं उदाहरण दिलं जातं की एखादा राजा आहे, आपल्या राज्यामध्ये जेल बनवतो, पण याचा असा पण त्या जेलचे नियम राजाला लागू पडत नाहीत. असं नाही की ज्या कैद्याला जो आहार दिला जातो तोच राजाला पण दिला, असं नाही होणार. कारण राजा निर्माता आहे, जसे भगवंत त्या वर्णाश्रमाचे निर्माते आहेत, ते याच्यामधले बंदिस्त कारावासी नाहीयेत. भगवान क्षत्रियासारखे का वागले? तर उदाहरण देण्यासाठी, आणि ते क्षत्रिय कार्याने दूषित होत नाहीत आणि त्यांना काही भौतिक गोष्टीची इच्छा नाहीये, केवळ उदाहरण म्हणून कृष्णाने असं आचरण केलं. तर हे पण समजणं आवश्यक आहे. तर ठीक आहे, आपण बघितलं. त्यात आपण श्लोक नंबर 15 बघूया. परत कृष्ण निष्काम कर्माच्याच वर्णन समोर घेऊन जात आहे. श्लोक नंबर 15 मध्ये आता एवम म्हटल्यावरती बऱ्याचदा निष्कर्षासारखंच शब्द आहे, जसं का आपण तस्मात म्हणतो ना, एवम पण त्याच प्रकारचा शब्द आहे. एवम
एवं म्हणजे हे आतापर्यंत आपण जी चर्चा केली. एवं ज्ञात्वा कृतं कर्म, हे अशा प्रकारच्या चर्चेच्या ज्ञानाला समजून कृतं कर्म, लोकांनी कार्य केलं. कोणत्या लोकांनी? पूर्वैरपि, पूर्वी म्हणजे आधीच्या लोकांनी. आणि मग त्यांची असं हे निष्काम कार्याची जाणीव करून कार्य केलं. त्यांना काय पाहिजे होतं? ते मुमुक्षुभी होते. मुमुक्षुभ म्हणजे ज्यांना मोक्ष हवा होता. कारण आपण आधी पण चर्चा केली ना, की निष्काम कर्म योगा करताना व्यक्तीला इच्छा मोक्षाची असते. त्यामुळेच व्यक्ती, नाहीतर मग त्याला ते कार्य करण्यासाठी प्रेरणा कुठून मिळणार? सकाम कर्मीला प्रेरणा आहे कारण त्याला बऱ्याच इच्छा आहेत. संपत्ती, ऐश्वर्य, ज्ञान, रूप, संतती, स्वर्ग. आणि पण निष्काम कर्मीला समजा काहीच इच्छा नाहीये. काहीतरी व्यक्तीला चालना पाहिजे ना, म्हणजे काम कसं करणार व्यक्ती? तर या व्यक्तीला प्रेरणा ही मोक्षप्राप्तीचं इच्छा प्रेरणा देते. तर असे हे निष्काम कर्मयोगी लोकांनी अशा पद्धतीने हे ज्ञानाला जाणून कार्य केलं. त्यामुळे अर्जुन, तू काय कर? कुरु कर्मैव. तू पण कुरु म्हणजे कर, तू पण तसंच कार्य कर. तस्मात, त्याच पद्धतीने तू पण कार्य कर. जसे की या आधीच्या लोकांनी केलं, त्यांचं अनुकरण करून तू पण निष्काम भावनेने युद्ध कर किंवा निष्काम कर्म कर. असा हा 15वा श्लोक आहे. माझ्याबद्दल हे जाणून, म्हणजे मी वर्णाश्रमाने बाध्य होत नाही किंवा निष्काम कर्मयोगाचं ज्ञान मिळवून पूर्वजांनी मोक्ष कामना केली आणि आपले विहित कर्म केले निष्काम भावने. आणि जसे की विवस्वान महाराजांनी असं केलं, जनक महाराजांनी केलं, तर अर्जुन तू पण त्यांचं उदाहरण घेऊन निष्काम भावनेने युद्ध कर. तर आणि ही चर्चा आपण आधी पण केली आहे, की समजा निष्काम कर्मयोगाचा फायदा काय होतो, की जे अशुद्ध हृदय असतं ते शुद्ध होतं. अशुद्ध म्हणजे भौतिक इच्छा निष्काम भावनेने कार्य केल्यावर हळूहळू नष्ट होतात. आणि मग जरी अर्जुन म्हटलं की माझं हृदय शुद्ध आहे, तरी सुद्धा कृष्ण म्हणतात तू पण, माझी अशी इच्छा आहे की तरी सुद्धा तू निष्काम कर्मच करावं. का? कारण इतरांना आदर्श देण्यासाठी. आणि म्हणून अर्जुन, तुझा जो विचार आहे की युद्ध सोडून जाण्याचा किंवा ब्राह्मणाचं कार्य करण्याचा किंवा संन्यास घेण्याचा, तो विचार तू सोडून दे. मग अर्जुन म्हणेल, तुम्ही म्हटले की पूर्वजांनी असं कार्य केलं, मग त्या पूर्वजांनी कोणाचं उदाहरण घेतलं? तर भगवंत म्हणतात पूर्वैर पूर्वतरम कृतम, त्यांनी त्यांच्या पूर्वजांचं उदाहरण घेतलं. कारण या आध्यात्मिक मार्गामध्ये स्वतः नवीन शोध लावण्याला जास्त महत्व दिलं जात नाही. परंपरेतून प्रामाणिक परंपरेला पालन करण्याला जास्त महत्व दिलं जातं. निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, भक्ती सर्वांमध्येच. जसे की आपल्याला इंग्लिशमध्ये मध्ये ते लोक म्हणतात रिइन्व्हेंटिंग द व्हील. चाकाचा एकदा शोध लागलाय, परत चाकाचा शोध लागण्याची गरज काय? चाकाचा शोध लागल्यावर त्याच्यावरती तुम्ही इतर काही वस्तू बनवू शकता. परत शोध लावणे म्हणजे विनाकारण वेळ वाया घालवण्यासारखे. तसंच जर प्रामाणिक परंपरा असेल कुठल्याही मार्गाची, निष्काम ज्ञान कुठलाही, तर त्या प्रामाणिक परंपरेचं आचरण करत व्यक्ती प्रगती करू शकतो. पण समजून घेण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी वाव आहे, पण काहीतरी नवीनच मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, याला अध्यात्मामध्ये एवढं महत्व नाही दिलं जात. तर आता हा 16 नंबरचा श्लोक आहे. तर मग अर्जुन म्हणेल की कृष्णा, हे निष्काम कर्मयोग वगैरे इतकं कठीण आहे का समजायला? तुम्ही म्हणताय की आधीच्या लोकांचं अनुसरण कर, एवढी काय गरज आहे? मी तर माझ्या मनाने पण करेल समजून घेऊन. तर कृष्ण म्हणतात, नाही अर्जुन, किम कर्म किम अकर्मेती कवयोपी अत्र मोहिता. अर्जुन, कशाला कर्म म्हणायचं, कशाला अकर्म म्हणायचं, हे समजताना मोठे मोठे ज्ञानी लोक पण मोहित होतात. हे एवढं सोपं नाहीये. आता आपण समोर चर्चा करू तेव्हा आपले आणखीन काही मुद्दे उलगडतील, की कुठलं कार्य विहित कार्य आहे, कुठलं कार्य निषिद्ध कार्य आहे, कुठलं कार्य मोक्ष प्राप्तीसाठी मदत करतं, हे सुटसुटीत समजणं स्वतःहून खूप कठीण आहे. कवई म्हणजे इथं कवी शब्दाचा अर्थ होतो ज्ञानी किंवा विद्वान लोक. तर असे विद्वान लोक पण भ्रमित होतात की नेमकं काय करायला पाहिजे. त्याच्यामुळे तो, मी जसं सांगितलं की आधीच्या उदाहरणावरून अनुसरण कर, जसे की विवस्वान महाराज, जनक महाराज. आणि मी तुला आता अशा एका कर्माबद्दल सांगेल, यत्ते कर्म प्रवक्ष्यामी. प्रवक्ष्यामी म्हणजे मी सांगेल, तत्ते कर्म प्रवक्ष्यामी, अशा कर्माबद्दल. कुठल्या प्रकारच्या? ज्याने तुला यद ज्ञात्वा, जे तुला कळाल्यावरती, मोक्षस्य अशुभात, मोक्ष म्हणजे तुझी मुक्ती होईल, अशुभात म्हणजे या संसाराला पण एक अशुभ असं म्हटलं जातं, किंवा आपण कर्मबंधन असं पण म्हणू शकतो. अशुभ म्हणजे जन्म मृत्यूचं चक्र. तर मी तुला असं एक
कर्माचं वर्णन करेल, जे जाणून तू या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होशील. हे आपण चर्चा केली की इतकं कठीण आहे कृष्ण नक्कीच आवश्यक आहे का की आधीच्या लोकांचं अनुकरण करण्याचं? कृष्ण म्हणतात हो आवश्यक आहे, कारण समजणं कठीण आहे. याच्यामध्ये चांगले चांगले लोकांचं पण बुद्धी भ्रमित होते, म्हणून स्वतंत्र वागणूक अपेक्षित नाहीये, तर परंपरेला अनुसरून वागणूक करणं सोपं आणि चांगलं समजलं जाणार. तसं प्रभुपाद भक्तीच्या संदर्भामध्ये पण तात्पर्यामध्ये काही मुद्दे सांगतात की भक्तीमध्ये पण तसंच आहे की परंपरेचं अनुकरण करण्याला जास्त महत्व दिलं जातं, स्वतःहून काही नवीन शोधण्यापेक्षा. आणि हा तर मोठे मोठे विद्वान लोक पण भ्रमित होतात. या मुद्द्याला पकडून प्रभुपादांनी धर्म म्हणजे काय, धर्माची व्याख्या काय, धर्म कोण स्थापित करते याच्यावरती विस्तारित तात्पर्य दिले पान नंबर 177 वरती. तर भागवतमच्या 6व्या स्कंदातला एक श्लोक घेऊन प्रभुपाद सांगतात की धर्मम तु साक्षात भगवत प्रणितम नवय ऋषु हृदयो नापि देवा न सिद्ध मुख्या असुरा मनुष्या कुतोन विद्याधर चारणादया. की धर्मम तु साक्षात भगवत प्रणितम, की धर्म हे भगवंत सांगतात किंवा भगवंतच प्रस्थापित करतात, यांच्यापासून इतरांना धर्म सांगणं कठीण आहे. हे प्रभुपाद का म्हणतात, कारण की हे समजणं किती कठीण आहे याच्यासाठी सांगतात की बाबा मोठ्या मोठ्या देवतांना सिद्धांना चारणांना पण समजत नाही, त्याच्यामुळे मग कुणाकडून समजायचं. त्याच्यामध्ये प्रभुपादांनी पान नंबर 178 वरती 12 लोकांची नावं दिलीत. आपण या 12 लोकांना महाजन म्हणतो. महाजन म्हणजे ज्यांचं आपण अनुकरण करावं. स्वयंभू नारद शंभू कुमार कपिलो मनु प्रल्हादो जनको भीष्मो बलीर वय्यासकीर वयम. हा श्लोक यमराज आपल्या दूतांना सांगतात अजामिलच्या प्रसंगामध्ये, की मग हे दूत विचारतात की मग तुम्ही म्हणताय धर्म एवढा सूक्ष्म आहे, असं आहे, मग धर्म कुणालाच समजत नाही का? तर तिथे यमराज सांगतात की आम्हा 12 जणांना हा धर्म चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर हे सर्व प्रभुपादांनी स्पष्टीकरण देण्याचं कारण की प्रभुपाद थोडं भक्तिमय तात्पर्य देतात की भक्तीमध्ये पण आपण महाजनांना करावं. जसं इथे अर्जुनाला निष्काम कर्मयोगात त्या मार्गाच्या आधीच्या साधकांचं अनुसरण करण्यासाठी सांगितले. तर आता श्लोक नंबर 17 आपण बघूया. कर्मणो हि अपि बोधव्यम च विकर्मणा अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. अर्जुन तू 3 गोष्टी समजून घे, परंतु मी तुला आधीच एक गोष्ट सांगतो, गहना कर्मणो गती. कर्माला पूर्णपणे समजणं खूप कठीण आहे. जसं की आता आपण पण गीता कोर्समध्ये किंवा सनातन धर्मात सांगतो की समजा एखाद्या व्यक्तीने चांगलं कार्य केलं असेल तर त्याला पुढच्या जन्मामध्ये चांगलं शरीर मिळेल किंवा ऐश्वर्य मिळेल, पण एक्झॅक्टली आपण पिन पॉइंट करून नाही सांगू शकत की या व्यक्तीला या वयामध्ये या जन्मामध्ये या वयातच का हा आजार झाला, त्याने मग मागच्या वेळेस त्या वयामध्ये कोणाला काही केलं होतं का. कारण आता हे एका क्षणाचा जो डाटा आहे तो यमराजजीकडे आहे, त्यांच्याकडे एवढं सुपर कॉम्प्युटर आहे. या व्यक्तीने मागच्या जन्मात काय कर्म केले, तर त्या सगळ्या कर्माचा जो डाटा प्रोसेस करून जो रिझल्ट बाहेर येईल त्याच्यानुसार त्याला या आयुष्यामध्ये सुख दुःख ऐश्वर्य सुंदरता कुरूपता सगळं मिळणार आहे. परंतु एक एक धागा बाजूला काढून सांगायचं म्हटलं तर गहना कर्मणो गती असं सांगणं खूप कठीण आहे. सांगणं का कठीण आहे, कारण डाटा खूप जास्त आहे. समजा आता तुम्हाला 10-12 हजार रुपयाचा हिशोब करायचा असेल तर सोपं आहे, परंतु अब्जावधी रुपयांची कॅश दिली आणि त्याच्यामध्ये काही विनिमय करायचं म्हटलं तर कठीण होतं, कारण अमाऊंट मोठी आहे ना. तसंच एक व्यक्ती एका आयुष्यात किती कर्म करतो, आपण क्षणोक्षणी किती चांगले वाईट विचार, तर ठीक आहे कलियुगात विचारायला काही नाही, किती लोकांची हत्या, किती लोकांचं वाईट चिंतन, कितींना त्रास देतो किंवा कितींची मदत करतो, हे सगळं एका व्यक्तीच्या मेंदूमध्ये तर बसणारच नाही. तर त्याच्यामुळं आपल्या धर्मात तरी कमीत कमी कर्माचा सिद्धांत आहे, इतर धर्मामध्ये तर कर्माचा सिद्धांत पण नाहीये. त्याच्यामुळे त्यांना बऱ्याच प्रश्नांची उत्तर देता येत नाही. जसं की ते लोक म्हणतात की आयुष्याचा उद्देश काय आहे, की पाप न करायचं, फक्त पुण्य करायचं आणि जन्नत मध्ये जायचं. मग त्यांना जर असा प्रश्न विचारला की समजा एखादं लहान मूल जन्मलं आणि जन्मताच त्याला आपण मारून टाकलं, तर त्यानं तर काहीच पाप केलं नाही,
कारण त्याचं आणखीन आयुष्य म्हणजे तो तर नादान आहे. मग याच्यामुळे तर आपण असं म्हणू शकतो की सर्व लहान मुलांना मारायचं आणि सगळे जन्नत मध्ये जातील. तर या अशा गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नाही आहेत. परंतु आपल्याकडे कर्माच्या सिद्धांतामुळे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देता येतात. परंतु कर्माच्या सिद्धांतामध्ये पण एक एक धागा पकडून सांगायचं म्हणलं तर कठीण आहे. कारण ते कृष्ण काय सांगतात, गहना कर्मणो गती. पूर्णपणे समजणं कठीण आहे, परंतु काही मूलभूत सिद्धांत तू समजून घे. काय समजून घ्यायचंय? कर्मणो हि अपि बोधव्यम. कर्म काय हे समजून घे. बोधव्यमचे विकर्मण. विकर्म काय आहे हे समजून घे. अकर्मणश्च बोधव्यम. अकर्म काय हे समजून घे. व तिन्ही श्लोकात समजून घे, समजून घे, समजून घे. परत 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 कृष्ण सांगतात. याचा अर्थ हा मुद्दा समजणं खरंच कठीण असेल. नाहीतर एकच गोष्ट शिकवताना कोणी बोलताना 3-3 वेळेस समजून घे म्हणत नाही. मराठी, हिंदी, इंग्लिश समजून घ्या असं आपण म्हणेल. मराठी समजून घे, हिंदी समजून घे, इंग्लिश समजून घे असं म्हणतोय म्हणजे काहीतरी व्यक्ती त्या विषयावरती जास्त स्ट्रेस देतोय, त्याला जास्त महत्व देतोय. तर 3 गोष्टी आहेत, त्याचं वर्णन समोर येईलच. कर्म काय आहे, विकर्म काय आणि अकर्म काय. तरी आपण हे बघितले की 3 हे सिद्धांत आहेत, कर्म, अकर्म, विकर्म. आणि एकदम धाग्यासारखं समजणे कठीण आहे कारण गहना कर्म नव्हती. तर इथे प्रभुपाद आणि आचार्यांनी पण या शब्दाचं स्पष्टीकरण दिलं. प्रभुपाद बऱ्याचदा लगेच स्पष्टीकरण देऊन टाकतात, जास्त सस्पेन्स ठेवत नाहीत. तर कर्म म्हणजे इथे अर्थ आहे विहित कर्म. विहित कर्म म्हणजे क्षत्रियाचं विहित कर्म आपण बऱ्याचदा चर्चा केली. प्रजेचं रक्षण करणं, त्यांच्यापासून टॅक्स घेणे, ते टॅक्स घेऊन त्यांच्या कल्याणाचे कार्य करणे, एक क्षत्रियाचं विहित कर्म. तर याला कर्म म्हणायचं, की त्या त्या वर्ण आणि आश्रमानुसार ज्या व्यक्तीकडून ज्या जबाबदारी पार करण्याची अपेक्षा आहे त्या कार्याला कर्म म्हणायचं. मग अकर्म कशाला म्हणायचं? अकर्म, आता बघा अकर्म, जसं मी तुम्हाला आधी पण बोललो होतो की शास्त्रामध्ये कधी कधी शब्दांचे अर्थ संदर्भानुसार बदलतात. त्याच्यामुळे समजा आपण आज अकर्माची जी चर्चा केली आणि समोर दुसरीकडे तुम्ही अकर्माचं काही वेगळं वर्णन आज ऐकलं किंवा वाचलं तर असं कन्फ्युज होऊ नका की अरे तेव्हा तर आपण असा अभ्यास केला होता. जसं की आपण आत्मा या शब्दाबद्दल चर्चा करताना बोललो होतो की आत्मा शब्दाचे संस्कृत डिक्शनरीमध्ये 7 अर्थ आहेत. कधी कधी मनाला पण आत्मा म्हटलं जातं, कधी बुद्धीला पण आत्मा म्हटलं जातं, आत्म्याला पण आत्मा म्हटलं जातं, कधी शरीराला पण आत्मा म्हटलं जातं. पण ते संदर्भ महत्वाचा आहे. तर इथे अकर्म म्हणजे कार्यत्याग किंवा मोक्षप्राप्तीचं कार्य, किंवा जेव्हा एखादा साधक निष्काम कर्मयोग करतो आणि निष्काम कर्मयोग करून त्याला हृदय शुद्ध करण्याची अपेक्षा असते, आणि जेव्हा त्याचं हृदय शुद्ध होतं, समजा आपण उदाहरणासाठी घेऊ, समजा एखादा क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाने समजा एका आयुष्यात किंवा अनेक जन्मात आपले विहित कर्म करत करत सगळ्या आपल्या भौतिक इच्छा नष्ट केल्या. आता त्याच्याकडे ऑप्शन आहे की जे विहित कार्य आहे तो त्याचं सोडून देऊ शकतो आणि तो संन्यास घेऊ शकतो. तर हृदय शुद्ध झाल्यावर विहित कर्म सोडून संन्यास घेणे याला अकर्म किंवा कार्यत्याग म्हणतात. तर हे भक्तीच्या संन्यासासोबत कन्फ्युज करू नका, हा एक वेगळा मार्ग आहे. आणि विकर्म म्हणजे निषिद्ध कार्य. निषिद्ध कार्य म्हणजे वेदामध्ये जे नाही करायला सांगितलं ते करणं, त्याला निषिद्ध कार्य. जसे की चोरी करणे किंवा हिंसा करणे, हे सगळे निषिद्ध कार्य आहेत. कर्माचे स्वरूप खूप गहन आहे, ते समजण्यासाठी अधिकृत व्यक्तीचा संघ घ्यावा लागेल. हे प्रभुपादांनी तात्पर्य सांगितलं की संघ घेतला तरी पूर्णपणे समजणं कठीण आहे. विकर्म केल्यामुळे काय होईल, कारण की शास्त्रविरुद्ध कार्य असल्यामुळे साहजिकच जसे की समजा कर्म काय आहे की रस्त्यावरती गाडी चालवताना राईट साईडने चालवणे, आणि विकर्म काय आहे की गाडी लेफ्ट साईडने चालवणे. आता साहजिक आहे, जो व्यक्ती लेफ्ट साईडने चालवेल, गाडी आपण इंडियामध्ये लेफ्टने चालवतो की राईटने चालवतो? इंडियामध्ये आपण लेफ्टने चालवतो, गाडी लेफ्टने चालवतो. तर अमेरिकेमध्ये उलट आहे, अमेरिकेत राईटने चालवतात, त्याच्यामुळे इथून जे ड्रायव्हर जातात त्यांना तिथे त्रास होतो. तर ठीक आहे, जे आहे समजा लेफ्टनं चालण्याची अपेक्षा आहे, तर व्यक्ती राईटनं चालला तर मग गडबड होऊ शकते, त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो, मग त्याला त्याच्या त्या विकर्माचं फळ मिळणार. तर विकर्म म्हणजे काय की समजा विकर्म म्हणजे अपोजिट साईडने गाडी चालवणे, मग त्याला साहजिकच दुःख प्राप्ती होणार या जन्मात किंवा पुढच्या जन्मात. कधी कधी आता व्यक्ती वाईट कर्म करून पण त्याला असं वाटतं की त्याचं आयुष्य चांगलं आहे, परंतु कर्माच्या सिद्धांतानुसार असं स्पष्टीकरण दिलं जाते की तो आता ते जमा करतोय, त्याची सगळी पेनल्टी जमा होतात, नंतर त्याला एकदाच नोटीस येणार. तर नोटीस येण्याच्या आधीचा जो काळ आहे, समजा एखाद्या व्यक्तीने लेन कट केली, लेन कट केल्यावरती त्याला
सॉफ्टवेअर मधून समजा काही त्याला घरी, आता तर असं पण होते की मोबाईल मध्ये मेसेज येणार की तुम्ही हा नियम, लेनचा नियम कट केला, त्याच्यामुळे तुम्हाला एवढा फाईन आहे. पण तो मिळेपर्यंत आधीच्या वेळेत आपल्याला असं वाटेल की अरे बघा हा तर चुकीचा बघतो पण याला काही होत नाहीये, परंतु ते मेसेज यायला वेळ आहे. कदाचित मेसेज लवकर येतो, परंतु कर्माच्या याच्यामध्ये जन्म बदलण्यासाठी किंवा काही काही कर्माचं फळ या आयुष्यामध्ये पण मिळतं. अकर्म म्हणजे कार्यत्याग. आपण ज्ञान आणि संन्यासाची चर्चा केली की जेव्हा व्यक्ती त्या स्तरावरती तो कार्य सोडू शकतो त्याला अकर्म म्हणायचं. कर्म म्हणजे विहित कार्य. तर हे सगळं समजणं खूप कठीण आहे. बुद्धिमान लोक पण भ्रमित होतात. त्याच्यामुळे प्रभुपाद आणि आचार्य पण सांगतात की शास्त्र समजण्यासाठी बुद्धीपेक्षा श्रद्धा जास्त महत्वाची आहे. नाहीतर मी तुम्हाला बऱ्याच वेळेस एकच उदाहरण देतो की अमेरिकेमध्ये इंडॉलॉजी म्हणून एक विभाग असतो. इंडॉलॉजी म्हणजे भारतीय धर्माचा अभ्यास करणारा विभाग त्यांच्या विद्यापीठात असतो. तर बरेचसे लोक एक हाऊस म्हणून भारतीय ग्रंथांमध्ये पीएचडी करतात. परंतु पीएचडी करत असताना ते भागवतम किंवा गीता वाचत वाचत एका हाताने सिगरेट ओढतात, एका हाताने दारू पितात. तर याचा अर्थ काय होतो की केवळ बुद्धीने त्याला जरी पीएचडी मिळाली परंतु त्याला श्रद्धा विकसित नाही झाल्यामुळे काही फायदा नाही त्याचा. त्याच्यामुळे हे सगळं गहन शास्त्र इथे कर्माचा उपयोग करून प्रभुपाद हे मुद्दा सांगतात की असंही शास्त्र समजण्यासाठी बुद्धीपेक्षा श्रद्धा जास्त महत्वाची आहे. बऱ्याचदा असं पण असेल की एखाद्या व्यक्तीला काहीच माहिती नाही, त्याने कधी शास्त्र वाचणे. कधी कधी आपण ग्रामीण भागात बघतो की शेतकऱ्यांनी एखाद्या वेळेस कदाचित कधी शास्त्र नसेल वाचेल, पण त्याची श्रद्धा असते की जर या आयुष्यात मी वाईट कार्य केलं तर मला पुढच्या जन्मामध्ये त्या फळाला सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे तो व्यक्ती चांगलं कार्य करतो. तर हे भारतामध्ये हे कल्चर असल्यामुळे सामान्य लोकांना पण ह्या गोष्टी माहिती आहेत. आणि बाहेर जेव्हा प्रभुपाद गेले तेव्हा अरे आपण हे शरीर नसून आत्मा आहे समजवण्यासाठी प्रभुपादांना खूप स्ट्रगल करावं लागलं. जसं की एका इंटरव्ह्यू मध्ये प्रभुपाद गेले होते, तर प्रभुपाद आत्मा आणि शरीरामधला भेद समजावून सांगत होते. तर एका तासाचा इंटरव्ह्यू झाला तरी त्या रिपोर्टरला समजलं नाही. तर प्रभुपाद तो स्टुडिओ सोडून जायला तयारच नव्हते. प्रभुपादांनी त्याला सांगितले की बघ समजा एक कार आहे आणि कार एक ड्रायव्हर चालवतो. कार महत्वाची आहे का ड्रायव्हर महत्वाचा आहे? तर त्याला 1-2 तास सांगून पण समजत नव्हते की कारला चालवणारा व्यक्ती जास्त महत्वाचा आहे, की व्यक्ती म्हणजे आत्मा आणि कार म्हणजे शरीर. तर हे आपल्याला कल्चरली ह्या गोष्टी सहज भेटल्यामुळे आपल्याला जास्त महत्व वाटत नाही, पण तिकडच्या लोकांना हे समजणं खूप कठीण जातं. आणि मग कदाचित त्यांना जेव्हा या गोष्टी समजतात ते खूप सिरियसली घेतात. जसे की रशिया युक्रेनचे हे जे भक्त आहेत, तुम्ही वृंदावन गेले तर बघाल की खूप सिरियस असतात ते भक्तीमध्ये. परंतु आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सहज भेटल्यामुळे जास्त महत्व वाटत नाही. आता या 18व्या श्लोकामध्ये कसं समजणं कठीण आहे, चांगल्या चांगल्या लोकांचा कसा भ्रम येतो याचं थोडंसं एक स्पष्टीकरण कृष्ण देतील. कर्मणी अकर्म यः पश्येत्, अकर्मणीच कर्म यः स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कृष्ण कर्म कृत. की अर्जुन, माझ्या दृष्टिकोनातून कोण व्यक्ती बुद्धिमान आहे? जो कर्मामध्ये अकर्म बघतो आणि अकर्मामध्ये कर्म बघतो, त्याला मी बुद्धिमान म्हणतो. आता हे कसं समजणार ज्याला पूर्ण कर्म अकर्म सगळं माहिती नाही? आधी कर्म अकर्मच माहिती नाही, त्याच्यामध्ये कर्माला अकर्म बघायचं, अकर्माला कर्म बघायचं, आणखी किती गुंतागुंत आहे. जेव्हा अशा व्यक्तीला मी बुद्धिमान समजतो आणि अशा व्यक्ती सयुक्त कृष्ण कर्मकृत, की त्याने जरी सगळे कार्य केले तरी तो दिव्य स्तरावरती आहे असं मी त्या व्यक्तीला मानतो, असं कृष्ण इथं अर्जुनाला सांगतात. कोणत्या व्यक्तीला? ज्याला कर्मात अकर्म बघता येतं आणि अकर्मात कर्म बघता येतात. आपण याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. कर्मात अकर्म काय, अकर्मात कर्म काय. तर कर्मात अकर्मचा स्पष्टीकरण असं आहे की समजा एखादी गृहस्थ व्यक्ती आहे आणि शास्त्र संमत आपल्या गृहस्थ आश्रमाचं पालन करते आणि त्या गृहस्थ आश्रमाचं पालन करताना तो भौतिक इच्छा काही ठेवत नाही, एक कर्तव्य म्हणून आपली जबाबदारी पार पाडतो. तर यांचं उदाहरण आहे कर्मामध्ये अकर्माचं. का? कारण ते सर्व कर्म करतो ना, त्या गृहस्थ म्हटल्यावर त्याला सगळे कर्म करावंच लागणार गृहस्थी चालवण्यासाठी. परंतु तरी सुद्धा भौतिक इच्छा नसल्यामुळे त्याला त्या कर्माचं बंधन नसणार, म्हणून कर्मात अकर्म आहे. आणि अकर्मात कर्म काय? समजा एखाद्या व्यक्तीने की अपरिपक्व अवस्थेमध्ये कर्मसन्यास घेतला. कर्मसन्यास म्हणजे क्षत्रिय असून क्षत्रियाचं कार्य सोडून दिलं, संन्यासी झाला. ब्राह्मण असून ब्राह्मणाचं कार्य सोडून संन्यासी झाला.
परंतु हृदय शुद्ध नाहीये आणि मनामध्ये भौतिक इच्छा आहेत. तर आता हा व्यक्ती वरवर करता अकर्म आहे की बाबा तो कुठल्याच कौटुंबिक जबाबदारीमध्ये किंवा कार्यामध्ये नाहीये, संन्यासी आहे. मग तो तर अकर्म असला पाहिजे त्याला. परंतु ज्या मनामध्ये भौतिक इच्छा असल्यामुळे अकर्म मध्ये असून सुद्धा त्याला कर्मबंधन असणार. या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या? कर्म करून अकर्म कसं आणि अकर्म करून कर्म कसं? का जास्त गुंतागुंत होती? समजलं ना? हा ठीक आहे. नाही समजलं तर सांगा मग. एक मिनिट हा. कोणतरी हँड रेज केलंय वाटतं, कोण आहे? हा यस प्रभूजी, बाबा सर. हा, आता अकर्म म्हणजे काय? आता हे जे पारंपरिक वर्णाश्रमामध्ये हे लोक संन्यास घेतात. तर संन्यास घेतो तेव्हा त्या व्यक्तीकडून अपेक्षा काय असते की त्याने नेहमीच विहित कर्म नाही केलं पाहिजे. समजा की संन्यास घेतल्यावरती तो आपल्या मुलीच्या व्यवहाराला नाही जाऊ शकणार, किंवा तर तो क्षत्रिय असणार तर तो लढाई नाही करू शकणार किंवा टॅक्स नाही घेऊ शकणार. तर हे तो आपले सगळे कार्य सोडून देतो, म्हणजे तो अकर्म आहे. कार्यत्याग केल्यामुळे अकर्म आहे. परंतु जर हृदय शुद्ध नसेल आणि त्याला सगळ्या त्या इच्छा येत असतील तर त्याला त्या इच्छामुळे बंधन मिळणार. म्हणून अकर्म का? कारण तो कार्य करत नाही. आणि कर्म का? इच्छा आहेत म्हणून त्याला बंधन आहे. म्हणून अकर्मात कर्म. सोपं उदाहरण कसं लक्षात ठेवायचं की संन्यासी असून पण भौतिक इच्छा ठेवणे, याला अकर्मात कर्म म्हणायचं. कारण संन्यासी बरोबर करता बघायला त्याचं काही कुटुंब नसतं, काहीच नसतं. कुठेतरी फिरतात आणि लोकांकडून दक्षिणा मागून जीवन जगतात. म्हणजे बरोबर करता काहीच कर्म करत नाहीये. परंतु जसे की आता जे पाषाणी लोक आपण बघतो समाजामध्ये की आमच्याकडे पण असे लोक दिवसभर लोकांकडून धनधान्य मागायचं आणि संध्याकाळी त्याच्यावरती ते घेऊन हे करायचं, नशापान वगैरे करायचे. तर बाहेरून जरी तुम्ही अकर्मासारखे संन्यासा पोशाखात जरी असले, परंतु त्या वागणुकीमुळे तर आणखीन जास्त पतन होणार सामान्य व्यक्तीपेक्षा. आता ठीक आहे बाबा सर. ओके. तर आपण आणखीन थोडस. ओके, तर आपण समोर जाऊया. मग आता या सर्वांपासून अ, अ, भक्तांची कॅटेगरी कुठे आहे? आपण नेहमी बघितले की भक्त हे वेगळ्याच कॅटेगरीमध्ये असतात. कारण हे जे संन्यासी आहेत, म्हणजे वर्णाश्रमवाले संन्यासी किंवा निष्काम कर्मयोगी, ज्ञानयोगी, हे सर्व वर्णाश्रमामध्येच आहेत. परंतु भक्ती वर्णाश्रमापासून मुक्त आणि भिन्न असल्यामुळे भक्ताचं वर्णन आणि भक्तीचं वर्णन नेहमी यांच्यापासून वेगळंच येणार. यांचा ट्रॅकच वेगळा आहे. जसे की आपण ट्रॅकचं जर उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये एक स्लो ट्रॅक असतो आणि एक फास्ट ट्रॅक असतो. तर स्लो ट्रॅकवर समजा एका मागे 2-3 गाड्या चालतात, पण फास्ट ट्रॅकच्या गाडीला तिच्यावरती घेतलं नाही जात. तिच्यासाठी नेहमी मार्ग वेगळा सोडला जातो. तसं भक्ती हे यांच्यामध्ये नाही आहेत, निष्काम, ज्ञान, अष्टांगवाल्यांमध्ये. तर मग मग भक्ताची कार्य करण्याची चेतना काय आहे? तर भक्त हा सर्व कार्य कृष्णासाठी करत असल्यामुळे त्याला पण कर्मफळ नाहीये. सुख किंवा दुःख प्राप्त करत नाही. आणि एका दृष्टिकोनातून भक्त पण कर्मात अकर्मच आहे. कारण की आता समजा आपण सगळे भक्तीमध्ये आलो तर आपण पण अर्थार्जन करतो किंवा इतर गोष्टी करतो समाजामध्ये. आपण तर काही त्याग केला नाही सगळा. तर परंतु असं करून सुद्धा आपल्याला कर्मफळ बाध्य नाही करणार. का? कारण आपण हे सर्व कार्य भगवंतांच्या संतुष्टीसाठी, किंवा समजा अशी जरी इच्छा असली आपली कुटुंबाचं पालन करणं, पण त्याच्या मागे पण आपली ही इच्छा असते की कुटुंबाचं पालन करून आमच्या सर्वांना भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी मदत व्हावी, हा उद्देश असल्यामुळे भक्तांना पण कर्म करून सुद्धा कर्मबंधन नाही राहत. याचं स्पष्टीकरण देताना कॅशियरचं उदाहरण दिलं जातं. कॅशियरचं उदाहरण निष्काम कर्मयोगासाठी, की तो दिवसभर काही लोकांना कर्ज देईल किंवा काही लोकांचे पैसे जमा करेल, पण त्याच्यामुळे त्याला स्वतःला काही त्याचं स्वतःच्या अकाउंट मधली कॅश कमी जास्त होत नाही, कारण तो निष्काम भावनेने कार्य करतो. प्रभुपादांनी याचंच हे घेऊन थोडस निर्विशेषवादी लोकांबद्दल पण वर्णन केलंय. का निर्विशेषवादी लोकांचं प्रभुपादांनी वर्णन केलं पान नंबर 179 वरती? कारण कर्म अकर्मचं वर्णन चालू आहे ना. तर निर्विशेषवादी लोकांमध्ये एक असा ग्रुप आहे की त्यांचं काय म्हणणं आहे की जर आम्ही काही कार्य केलं तर बंधन होणार हे शास्त्र सांगतं. त्याच्यामुळे ते काय करतात, कार्यत्याग करून देतात की कुठलंही कार्य केलं तर काही ना काहीतरी रिएक्शन मिळणार, मग आम्हाला बंधन होणार. हा
निरीश्वरवादी किंवा निराकारवाद्यांचा विचार करण्याचा एक प्रकार आहे. त्यांच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत, पण एक प्रकार असा आहे. परंतु याच्या विरुद्ध भक्तीमध्ये आपण घाबरत नाही कार्य करण्यासाठी. आपण असा विचार करत नाही, अरे मी आज जर हे कार्य केलं तर मला किती प्रमाणात चांगलं कर्म, वाईट कर्म. कारण आपण सगळं कार्य अशा व्यक्तीसाठी करतोय की ज्याने आपल्या कार्याची जबाबदारी घेतली. जसे की कृष्ण म्हटले ना, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. हे सगळे हे निष्काम ज्ञान, हे सगळे कर्म सोडून, हे सगळे धर्म सोडून माझी शरण ये. आणि अहम त्वां सर्व पापेभ्यो, पाप पुण्याची काही चिंता करू नको. मोक्षयिष्यामि मा शुचः, मी तुला सर्वांपासून मुक्त करेल. त्याच्यामुळे हा भक्तांचा फास्ट ट्रॅक आहे. हा भक्तांचा आणि निरीश्वरवाद्यांचा फरक आहे. इथे थांबायचं का आणखीन एखादा दुसरा श्लोक बघायचा? एवढेच का? कृपा, तू काय बोलली मला कळालं नाही. ओके. 2 घेतले म्हणजे आपले 10 तरी पूर्ण होतील. पण एंड एंड करण्याच्या आधी मी एक विचारतो. बुधवारी तर जन्माष्टमी, मग बुधवारचा क्लास कसा करायचा? तुमचं ओपिनियन विचारतो आता. बाकीच्या सर्वांना चालेल का? ओके, ठीक आहे. उद्या घेऊया. आनंद प्रभू आता घेणं कठीण आहे, कारण जन्माष्टमीच्या त्यांच्या बऱ्याच सेवा आहेत. अं, अं, चालेल, तुम्हाला चालेल, ठीक आहे. मोस्टली मला नाही वाटत ते घेतील, कारण 2 ठिकाणची जन्माष्टमी, इथली पण सेवा. तर ठीक आहे, आपण मोस्टली मी तुम्हाला मेसेज करेल जर चेंज झालं तर. ठीक आहे, जन्माष्टमीचं श्लोक नंबर 19. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहु पंडितम बुधा. तर हे आरुष व्यक्तीचं वर्णन असेल. तर म्हणजे या व्यक्तीची निष्काम कर्मयोगीची कार्य करण्याची मागची भावना काय असते? यस्य सर्वे समारंभ. समारंभ म्हणजे आपण आपण पण एखाद्या कामाला आमच्याकडे समारंभ आहे असे म्हणतो. तर हे व्यक्तीचे जे काही विहित कार्य आहे, तो कसा करतो? काम संकल्प वर्जिता, म्हणजे भौतिक इच्छा न ठेवता करतो. तर अशा व्यक्तीला ज्ञानाग्नी दग्ध कर्माण, तर या भावनेने कार्य केल्यामुळे मी शरीर नाही, मी आत्मा आहे, या ज्ञानाची त्याला प्राप्ती होणार आणि त्या ज्ञानाच्या अग्नीने त्याच्या सर्व कर्माचे फळ नष्ट होणार. तर अशा व्यक्तीला आम्ही पंडित समजतो. तर हे निष्काम कर्मयोग व्यक्तीच्या मानसिकतेचं आणि त्याच्या कर्मफळातून मुक्त होण्याचं वर्णन आहे, की तो सगळ्या आपल्या कामामध्ये भौतिक इच्छा काही ठेवत नाही आणि त्याची हे जी आत्मज्ञानाची जी अग्नी आहे, त्यामुळे त्याला कर्मफळ त्याचं सर्व काही नष्ट होऊन जातं. आणि अशा व्यक्तीला मी पंडित समजतो, की किंवा खरा ज्ञानी समजतो. थोडक्यात कृष्ण इथं निष्काम कर्मयोगीला ज्ञानी म्हणतात. प्रभुपाद तात्पर्यामध्ये सगळीकडे त्यांचं वर्णन भक्तासारखंच करतात, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. एखादा जर प्रत्येक कार्य इंद्रदेवीच्या इच्छेविना करत असेल तर त्याला खरा पंडित किंवा ज्ञानवान समजावे. थोडक्यात इथे निष्काम कर्मयोगीलाच असं म्हटलंय. अशा व्यक्तीने निषिद्ध कार्य केले तरी तो बाध्य होत नाही, कारण भगवंत त्याचे रक्षण करतात. तर ही संकल्पना थोडीशी समजायला कठीण आहे. आपण याचं नंतर चर्चा करूया, की निषिद्ध कार्य केलं तरी कसं. ठीक आहे, भक्तीच्या सहाय्याने असं स्पष्टीकरण दिलं जातं, की मला वाटतं 7व्या किंवा 9व्या अध्यायात कृष्ण सांगतात, अपिचेतसी पापेभ्यो सर्वभ्य पापकृतम नाही अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित विसा. की जर माझा भक्त असेल, सुदुराचारी जरी असेल, म्हणजे एकदम खूपच पतित असेल, तरी सुद्धा त्याला साधू समजावं, कारण तो माझा भक्त आहे. तर हे भक्तांसाठी एक असं विशेष कन्सेशन आहे, ज्याचा अर्थ असा नाही की आपण काही पण करायचं, पण भगवंतांचा भाव आहे. तर जर इथे जर आपण या 19व्या नंबरच्या श्लोकाच्या व्यक्तीला जर निष्काम कर्मयोगी समजलं, तर या व्यक्तीचं आत्मज्ञान त्याचं कर्मफळ नष्ट करेल. आणि जर या व्यक्तीला आपण भक्त समजलं, तर त्या व्यक्तीचं भगवत प्रेम कर्मफल नष्ट करेल. त्याच्यामुळे दोन्ही योगाच्या व्यक्तीसाठी हा श्लोक आपण वापरू शकतो. फक्त निष्काम कर्मयोगी काय असेल,
की फळाची इच्छा न करता भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य वर्णाश्रमाचं करेल, आणि भक्तियोगी असेल तर काय करेल की श्रवण कीर्तन करेल. वर्णाश्रमाचं कार्याची एवढी असं चिंता करणार नाही, एवढाच फरक आहे. आता श्लोक नंबर 20. त्यक्त्वा कर्मफला संगम नित्यतृप्तो निराश्रय कर्मणी अभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति. समाप्ती श्लोकासारखा श्लोक आहे की या भावनेमध्ये व्यक्ती असल्यावर त्याने जरी कार्य केले तरी मी त्याला कार्यापासून मुक्त आहे असं समजतो. कुठली भावना आहे? त्यक्त्वा, सोडून दिलं. काय सोडून दिलं? कर्मफल असंगम, कर्माच्या फळाची इच्छा त्या व्यक्तीने सोडून दिली. आणि त्याचा स्वभाव कसा आहे? नित्यतृप्त निराश्रय. नित्यतृप्त म्हणजे आवश्यकतेपेक्षा इंद्रिय तृप्तीच्या अधिक गोष्टींची तो आकांक्षा करत नाही. आणि स्वतंत्र, स्वतंत्र म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी इतरांवरती गरजेपेक्षा जास्त निर्भर राहत नाही. गरजेपेक्षा म्हणजे आता शरीर आणि आत्म्याला एकत्र ठेवण्यासाठी प्रत्येकाला थोडं तरी इंद्रिय तृप्ती करावीच लागणार. जर आपण जेवणच बंद केलं तर तो आत्म्याला शरीर सोडावं लागेल. तर त्या लेवलच्या व्यक्तीसाठी आहे. मग असा व्यक्ती जरी त्याने कार्य केलं तरी नैव किंचित करोति सः, तरी तो कार्य करून पण कार्याने बाध्य होत नाही. पण ही भावना असली पाहिजे की कर्मफळाची इच्छा नाहीये, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, बेअर मिनिमम मध्ये सॅटिस्फाईड आहे आणि इतरांवरती निर्भर नाहीये इंद्रिय तृप्तीसाठी. तर हे साधक अवस्थेचं वर्णन आहे. तर तो व्यक्ती कर्मफळाची इच्छा करत नाही, नेहमी स्वतःमध्येच तृप्त असतो. मग आपल्याला असा प्रश्न येईल की हा साधक आहे, मग स्वतःमध्ये तृप्त का? तर स्वतःमध्ये तृप्त म्हणजे तो तृप्त होण्याची साधना करतोय. जसे आपण आता भक्तीमध्ये आहोत, आपल्याला आणखीन भगवंतांचं दर्शन किंवा त्यांचा रस निर्माण नाही झालाय, परंतु आपण त्या विचारांमध्येच भक्ती करतोय की ठीक आहे, एक दिवस मला इथे जायचंय. तर हा व्यक्ती पण या आत्म आनंदाच्या तृप्तीच्या विचारामध्येच असतो, आणखीन तिथे पोहोचला नाहीये, पण त्यामुळे याला तृप्त असे इथे म्हटले. आणि जीवितासाठी कोणावर विसंबून नाही, असा मनुष्य कर्म करूनही बाध्य नाही. थोडक्यात मागच्या दोन्ही श्लोकामध्ये कार्य करून पण कर्मफळापासून कुठला व्यक्ती वाचू शकतो याचं वर्णन आहे. आणि भक्ताच्या संदर्भात प्रभुपाद, जसं तुम्हाला बोललो की भक्ती संदर्भात स्पष्टीकरण देत असल्यामुळे प्रभुपादांनी काही भक्तीची उदाहरणं दिली प्रभुपादांनी, की मग भक्ताचा काय गुणधर्म असतो. हा तर झाला निष्काम कर्मयोगीचा. तर भक्तांचा निष्काम कर्मयोगाचा काय स्वभाव आहे की कर्मफळाची इच्छा नाहीये, आत्मानंदामध्ये तृप्तीची साधना करतोय, इतरांवर विसंबत नाही. भक्त काय असतो? तृप्ती कशामध्ये? की भगवंतांच्या सेवेमध्ये. आणि आसक्ती तर अशी नाही, कारण तो भगवंतांच्या इच्छेसाठी भक्तीचे कार्य करतो. तर सारखंच आहे, फक्त दोघांचे थोडासा मार्ग वेगळा आहे. आणि भक्तासाठी एक श्लोक सांगितला जातो, योगक्षेमम वहाम्यहम, की भगवंत माझ्याकडे जे आहे त्याचं रक्षण करतील आणि जे नाही ते मला पुरवतील, या भावनेमध्ये भक्त कार्य करतो. तर केवळ कृष्ण सेवेसाठी सर्व कार्य केल्यामुळे कर्मफळमुक्त भक्त होतो. आणि परंतु ही जर भावना नसेल, एक तर तुम्ही भक्तीमध्ये असले पाहिजे किंवा निष्काम कर्मयोगामध्ये असले पाहिजे. भक्तीमध्ये आपण सगळं भगवंतासाठी केल्यामुळे आपण वाचतो, कारण आपली जबाबदारी कृष्णाने घेतली सर्व धर्मांपरित्यज्य श्लोकामध्ये. आणि निष्काम कर्मयोग लोकांना त्यांच्या शास्त्रांनी सांगितले की असं केलं तर तुम्ही वाचाल. परंतु हे दोन्ही पण व्यक्तीने नाही केलं आणि केवळ पशुसारखं जीवन जगतोय किंवा इंद्रिय तृप्तीसाठी जीवन जगतोय शास्त्रांना वापरून पण, मग त्याला बऱ्या आणि वाईट फळांना सामोरं जावं लागणार. निष्काम कर्म सुद्धा फळविरहित आहे, पण ते करणं आता शक्य नाही. मग आज कोणी म्हणेल की मग भक्तीच का करायची, निष्काम कर्मयोग पण आपण फळापासून कर्मफळापासून आपल्याला वाचवतं, मग मी निष्काम कर्मयोग करेल. तर बरोबर आहे, निष्काम कर्मयोग पण कर्मफळापासून वाचवतो, परंतु आपण सध्या त्याला तो मार्ग का अवलंबत नाही किंवा जास्त प्रोत्साहन का देत नाही? कारण निष्काम कर्मयोगासाठी वर्णाश्रम कार्यरत असणं खूप आवश्यक आहे, की आपल्याला माहिती पाहिजे मी कुठल्या वर्णामध्ये आहे. आणि वर्ण आश्रम माहिती असल्यावरती त्या प्रकारचे संस्कार झालेले पाहिजे. जसे की आपल्याकडे तुम्ही ऐकलं असेल उपनयन संस्कार किंवा हे जे संस्कार व्हायचे आधी, त्या वर्णाच्या व्यक्तीसाठी वेगवेगळे संस्कार असायचे आणि त्या व्यक्तीला त्याचे कार्य करण्यासाठी ट्रेनिंग मिळायची लहानपणापासून. पण आता ही सगळी सिस्टमच नष्ट झाली आहे, भारतातून नष्ट झाली तर बाहेर काय असणार. त्याच्यामुळे आपण निष्काम कर्मयोगाला जास्त प्रोत्साहन देत नाही, फक्त अभ्यासासाठी तर आपण शिकत आहोत. आणि निष्काम कर्मयोग करून सुद्धा व्यक्तीला अधिकाधिक निर्विशेष मोक्षच मिळतो, परंतु भक्तीमध्ये साकार स्वरूपाची आणि रसांची प्राप्ती होते. आणि रस नातेसंबंध कधीही व्यक्तीला, म्हणजे प्रेमाचा अनुभव कधीही एकटं राहण्यापेक्षा श्रेष्ठ समजला जातो.
म्हणून फळाच्या दृष्टिकोनातून पण आणि सध्या हा प्रॅक्टिकल नसल्यामुळे हे दोन्ही विचार लक्षात घेऊन आपण भक्तीला जास्त श्रेष्ठ किंवा प्राधान्य देतो. तर इथे आपले 10 श्लोक झाले, तिथे आपण थांबूया.